ठीक आहे, सगळे स्टुडंट आले, मी स्क्रीन शेअर करून देतो. काही स्क्रीन शेअर करायची गरज नाही, पण ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक मी आहे. माझ्याविषयी तर मी बोललो होतो त्या दिवशीच. ओके. माझ्याकडे माझ्याकडे तर आज सध्या 2-2.5 लाख रुपये मी जमवू शकतो. आणि मला एक महिन्याला 10 ते 12 हजार किंवा 15 हजार कमवायची अपेक्षा आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही सांगितलंय की 10 स्टॉक्स वगैरे घ्यायचे. मग बरोबर. त्याच्यात अजून काय हा, करता येऊ तोच शकतं? फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, तो तुम्ही यूज करू शकता. नो प्रॉब्लेम. समजा तुम्हाला म्हणजे ॲक्युरेसी अजून पाहिजे असेल तर थोडंसं मी बॅक टेस्ट करा किंवा तुम्ही पेपर ट्रेडिंग करा 1 महिना, आणि मग ओके. नेक्स्ट मंथ पासून तुम्ही चालू करू शकता रिअलमध्ये ओके. ट्रेडिंग. इन्व्हेस्टमेंटला काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे. मी मी काय केलंय हे असंच टीव्ही वरच्या बातम्या वगैरे वरून हे करून मी जवळपास हम्म, हम्म, हम्म. 3 एक मार्केटमध्ये टाकले. पण त्याच्यामध्ये मला एक 35-40 हजाराचा लॉस आहे. ठीक आहे, आता ज्या मिस्टेक झाल्या तुमच्याकडून त्या नेक्स्ट टाइम होऊ देऊ नका. ओके. नक्की सर, नक्की. ओके सर. ओके, ठीक आहे. अजून कोणाला काही वाटतंय का काय करायला पाहिजे? व्हिडिओ ऑन करू शकता, मग विचारू शकता. सगळ्यांनी व्हिडिओ ऑन केला तर बेटर होईल. नो प्रॉब्लेम. सर हम्म, इंट्राडे मध्ये ना जास्त हे होतं, गॅमलिंग सारखं होऊन जातं. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मी 7,000 रुपये काढले होते वापस काल. तरी मन भरत नव्हतं. कॅपिटल तेवढाच ठेवला होता 25,000 रुपये. तर शेवटी 1100 रुपये लॉस मध्ये बुक केलं मग. ठीक आहे. एक सायकोलॉजिकली थोडंसं म्हणजे तुम्हाला फिक्स माहित नाही टार्गेट, स्टॉप लॉस वगैरे, तर तुम्ही थांबून घ्या, मग गॅप ठेवा. हा हा हा. पेपर ट्रेडिंग करा. ठीक आहे. ज्याला बोलायचं ना त्यानेच अनम्यूट करायचं, आणि व्हिडिओ सगळ्यांनी ऑन ठेवा. व्हिडिओज बद्दल काही प्रॉब्लेम नाही, फक्त बोलताना ज्यांना अनम्यूट म्हणजे बोलायचं असेल त्यांनी अनम्यूट करा. ठीक आहे. तुमच्यामधून कोणाला फीडबॅक द्यायचा आहे का कोर्स बद्दल तर देऊ शकता तुम्ही. सांगताना काय सांगा, पहिले मी काय करत होतो ते सांगा. त्याच्यानंतर पहिले माझ्याकडून काय चुका झाल्या, आणि कोर्स झाल्यानंतर तुम्हाला काय बेनिफिट झाला किंवा काय काय प्रॉफिट झाला, काय बदल झाला, ते तुम्ही तुम्ही सांगू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही फीडबॅक देऊ शकतात. ठीक आहे. पेपर ट्रेडिंग म्हणजे काय सर? पेपर ट्रेडिंग म्हणजे तुम्ही जे काही पैसे टाकून करताय ते तुम्ही नोट डाऊन करून करू शकता. एका वहीमध्ये नोट डाऊन करायचं, ह्या ट्रेडमध्ये मी एवढे पैसे इन्व्हेस्टमेंट केले, सॉरी ह्या स्टॉकमध्ये. सो माझं हे टार्गेट आहे, हा स्टॉप लॉस आहे. लॉस होईल तर मला एवढे होऊ शकतो, प्रॉफिट होईल तर एवढं. तर त्याच्यानंतर मग तुम्ही चेक करा तसं होतंय का. आणि जर लॉस झाला, लॉस लिहून ठेवा की हा मला एवढा लॉस झाला या मंथमध्ये, एवढ्या कॅपिटलच्या ट्रेडिंग बेसवर. व्ह्यूवर होते ना सर पेपर ट्रेडिंग, ते काहीतरी 10,000 की काहीतरी सॅम्पल सारखं देतात. हां, ठीक आहे, होत असेल, बट तिथं आपण चेंज करू शकतो डिसिजन. इथं नोटबुकमध्ये सवय पाडा, ते सोपं आहे, शॉर्टकट आहे, ते बेस्ट आहे. ट्रेडिंगमध्ये हिस्ट्री जशी तशी राहते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण लिहायची तुम्ही सवय पाडली ना, नोट डाऊन करायची, तर बेस्ट असेल ते. डेमो अकाउंटला विचारेल. काय झालं सर? डेमो अकाउंट हा, डेमोचं मी तुम्हाला लिंक पाठवतो. ॲपची लिंक पाठवतो. आणि जर कुणाकडे अजून एक आयडिया आहे, जर कुणाकडे पीसी वगैरे मध्ये जर करत असतील ना, तर आपण एक एक्सेल शीट बनवू शकतो. त्याच्यात प्रॉफिट लॉस म्हणजे आपल्या डेला जर आपण समजा तुम्ही हे सेम जर ट्रेडिंग जरी करत असाल ना तरी त्याच्यात टाकता येतं ते. एक्सेल शीट सेम झालं, फक्त हे थोडंसं डिजिटल झालं. हे नोटबुक हा, मध्ये आपण लिहितो. ऑटोमॅटिक आपण फॉर्म्युले लावून ते सगळं हे करू शकतो त्याच्यात. कोणाला ठीक आहे. पाहिजे असेल तर सांगा, मी पाठवून देईल, मी केलेलं आहे. ठीक आहे, तुमच्याकडे काही असेल त्याचं काही मला पाठवून द्या, ग्रुपमध्ये मी शेअर करून देईन. ठीक आहे. सर मी ते काल एक ऍपचं लिंक दिली होती तुम्हाला, माझ्या एका मित्राने दिली होती मला, ती चेक केली होती तुम्ही? नाही, मला आहे ना आठवण नाही राहिली, टाइम भेटला आणि ठीक आहे, मी करतो ते चेक. मी ते डमी डमी सारखा विषय ना, ते आपण बोललो ना डेमो डेमो. खेळण्यासाठी म्हणजे. मला आहे ना आठवण नाही राहिली, मला परत ओके, रिमाइंड करून द्या, मी चेक करतो. काही चालेल सर, प्रॉब्लेम चालेल. नाही. ठीक आहे. गिरीश पाटील सर, तुम्ही व्हिडिओ ऑन नाही करू शकत का? कम्फर्टेबल नाही आहे? ठीक आहे. समाधान पाटील सर, तुम्ही काय फीडबॅक द्यायचा आहे देऊ शकता. पाटील आहे सर. समाधान पाटील नाव येत आहे ना तुमचं, म्हणून.
पाऊस दाखवले पहिल्यापासून त्याच्यावर बघतोय मी. ओके ओके ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ठीक आहे गिरीश पाटील सर, तुम्ही फीडबॅक देऊ शकतात आपल्या कोर्सबद्दल, तुम्हाला काय वाटतंय? आता सर एवढा म्हणजे चेंज मी म्हणजे आता रिसेंटच चालू केलेलं आहे. आपल्या कोर्स जॉईन व्हायचे एक 6-7 महिन्यापूर्वी. तेव्हा मी इंट्राडे वगैरे करत होतो. पण कसं जो आता एखादा जे धावणारी ट्रेन आहे त्याच्यात बसायचं, जिथपर्यंत सोडेल तिथपर्यंत सोडेल, नाही तर मग असं चालू होतं. पण आता थोडा व्ह्यू बदललाय माझा, आता चेंज झालाय की कसं आपण हे करायचं, मार्केट जेव्हा पडेल तेव्हा आपण कशी त्याचा युज करू शकतो, तेव्हा पडत्या मार्केटला आपण आपल्या याच्यात आपल्या वे मध्ये कसं आणू शकतो, बरोबर. एक बेनिफिट होतोय आता. म्हणजे घाबरत नाही तुम्ही जर मार्केट खाली हा, आलं तर मार्केट जर तुमचं. खाली बी आलं ना, डिलिव्हरी मध्ये मी काय करायचो, जर खाली यायला लागलं ना, मी लगे विकून टाकायचो आणि ते परत 2-3 दिवसांनी परत अजून अप जायचं. आता मी तेवढा विचार करतो की खाली सपोर्ट आहे का कुठं, तिथपर्यंत येईल, तिथून तरी वर जाणार आहे माहिती आहे मला फिक्स आता असं. बरोबर, राईट. त्याच्यानंतर अजून नेक्स्ट सागर पाटील सर, तुम्ही. हा नमस्कार. नमस्कार. मी आधी म्हणजे डिलिव्हरीच करायचो, तुमचं पहिले पण त्यात तुम्ही आहे ना मला आयडी सांगा, तुम्ही म्हणजे काय आहे प्रोफेशनने, त्याच्यानंतर मग सगळं तुम्ही सांगू शकता. मी काही दिवसांपर्यंत नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीमध्ये प्राध्यापक होतो कॉन्ट्रॅक्च्युअल, आणि आता सध्या महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामध्ये जॉईन केलेलं आहे. ओके ओके. आणि मागच्या 1.5 महिन्यांपासून सरांच्या मार्गदर्शनात शिकतोय. त्याआधी मी डिलिव्हरीतच घ्यायचो, इंट्राडे वगैरे कधी करून नाही पाहिलं, कारण तेवढा वेळ किंवा ती कॉन्फिडन्स नव्हता. पण आता इंट्राडे विषयी माहिती मिळाली सरांकडून बऱ्यापैकी, आणि त्यातल्या त्यात मला इंट्राडे मध्ये एवढा इंटरेस्ट नाहीये, मला डिलिव्हरी मध्येच चांगलं ज्ञान मिळालं सरांकडून. आणि मी ज्या काही चुका केल्या, पूर्वी एखादा शेअर घेतला किंवा नजरेस पडला तर तो चांगला आहे, कंपनी चांगली असं बघून, किंवा मग तिचा पी रेशो आणि त्यानंतर होल्डर्स जे आहेत कंपनीचे मालक, त्यांच्याकडे किती पर्सेंट शेअर आहे हे बघून मी शेअर घेत असो, पण त्यात मला लॉस झाला. पण आता सरांनी जे टेक्निकली शिकवलं त्यात बऱ्यापैकी असं कॉन्फिडन्स आलाय की आता होऊ शकतं. आणि त्याच्या अनुषंगाने 1-2-3 शेअर्स मध्ये मी एंट्री केली. खूप जास्त नाही, पण 1,500 या प्रमाणात मला फायदा झाला, आणि तो अजून कॉन्फिडन्सने वाढेल असं मला वाटतंय. नक्की. आणि तुम्हाला कॉन्फिडन्स आला असेल आता पैसे टाकायचे का नाही, किंवा कुठल्या स्टॉकमध्ये टाकायचं, याबद्दल थोडंसं तुमचं जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे तो मार्केटबद्दल, तो चेंज पण झाला असेल. नक्की 100% सर. ठीक आहे, चालेल. समाधान पाटील सर, तुम्ही कुठून आहेत आणि तुमची काय हिस्ट्री आहे, थोडंसं तुम्ही शेअर करून सांगा. मी चाळीसगाव जवळचा आहे सर, पण आमचा जो तालुका आहे तो कन्नड येतो, ओके ओके. संभाजीनगर डिस्ट्रिक्ट मधला आहे. आणि मी प्राध्यापक आहे गावातल्याच कॉलेजमध्ये, तिथं शिकलो आणि तिथं जॉईनिंग आहे. याआधी तुम्ही जे काही करत होते, काय करत होते? तसं काही नाही, शिक्षणच केलं मी, बीएड केलं, एमएससी केली. त्याच्यानंतर मग या फील्डमध्ये मी आता 2 वर्षापासून अकाउंट उघडलेलं होतं, पण ट्रेडिंग कधीच केलेली नव्हती, त्याच्यातलं काही नॉलेज होतच नाही. बरोबर बरोबर. काही स्टॉक मी इन्व्हेस्टमेंट पण केलेली होती, 25-30 हजार रुपये इन्व्हेस्टमेंट केली होती, पण ते कधी बघितलं नाही, ते कधी मार्केट टॉपला जायचं, कधी बॉटमला यायचं, ते बाय केव्हा करायचं, सेल केव्हा करायचं ते काही माहित नव्हतं. तरी बऱ्यापैकी 2-4 हजार, 5,000, 6,000 प्लस मध्ये राहायचो मी कायम. ओके. पण आता ते तुम्ही जेव्हा ते लेवल ड्रॉ करायचं शिकवलं, रेजिस्टन्स काय असतो, सपोर्ट काय असतो, ते जेव्हा शिकलं तेव्हा आता समजलं की स्विंग ट्रेडिंग करायला पाहिजे होती बाबा. आणि एक्झिट कुठं व्हायला पाहिजे होतं ते पण तुम्हाला. ते आता समजायला लागलं, त्याच्यामुळे मी आता स्टॉक मधनं एक्झिट होऊन गेलेलो आहे बऱ्यापैकी. ओके. आणि इंट्राडे पण करून बघितलं, तर बऱ्यापैकी ॲक्युरसी येते आता. ओके ओके, चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. अजून रिझल्ट नक्की भेटेल, फक्त स्टडीवर फोकस करा. सध्या 10,000 मध्ये इंट्राडे करतोय, 20-25 स्टॉक भेटतात, त्याच्यामध्ये काही जास्त प्रॉफिट राहत नाही, फक्त शिकायला भेटतं. लॉस बी झाला तर 100-200चा होतो, आणि प्रॉफिट बी झाला तर 100-200च होतं. लर्निंग फेज आहे, त्याच्यात तुम्ही कमी कॅपिटल यूज करणं हाच बेस्ट
हे आहे. ओके, त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त कॅपिटल काही सध्या नका करू यूज. हळूहळू हळूहळू मग वाढवा वाटल्यास तुम्ही. ठीक आहे. हो बरोबर आहे. हे म्हणजे आम्हाला आता एक उत्पन्नाचा मार्ग भेटला नवीन तुमच्यामुळे. नक्की नक्की फायदा नक्की होईल. फक्त तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, हे इम्पॉर्टंट आहे. नॉलेज असेल फायदा आहे, नॉलेज नसेल या फील्डमध्ये लॉस आहे. तुम्ही मग चहाचं दुकान टाका की कुठलंही मोठं शॉप टाका किंवा काहीही करा. बिझनेस म्हटलं म्हणजे तिथं नॉलेज पाहिजे. पहिली स्टेज जी असते ती नॉलेज असते, नंतर इन्व्हेस्टमेंट असते. पण बरोबर आहे. आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो विदाउट नॉलेज. कारण की ते इझी झालंय ना. अगोदर थोडं डिफिकल्ट होतं इन्व्हेस्टमेंट करणं, पेपर वगैरे हे करावं लागायचे. सो हे ऑनलाईन असल्यामुळे आपल्याला ते इझी होऊन गेलं, एकदम एका क्लिक मध्ये होतं. म्हणून आपल्याला ते असं वाटतं की इझी आहे, सोपं आहे, मला करता येते. बट तसं काही नसतं. कसं असतं आता आपण एवढ्या वयाची 20-25 वर्ष शिकतो, मग कुठेतरी नोकरीला लागतो, मग हम्म. पैसे कमवतो. तसं हे पण तसं जे नाही की त्याला निदान 2-1 वर्ष तरी आपण द्यायला हा, पाहिजे. द्यायला पाहिजे. आणि शिकाय म्हणजे आता साधी आपण नोकरी सुद्धा कुठं करायला गेलो तर ते आपल्याकडे काय बघतात, याच्याकडे एज्युकेशन आहे का, हा, सर्टिफिकेशन वगैरे बघतात, तरच ते पुढे आपल्याला जॉब देतात. डायरेक्ट देत नाही. नाही. सो तुम्ही पण ह्या फील्डमध्ये येण्यासाठी तुमच्याकडे पण काहीतरी नॉलेज असणं गरजेचं आहे. कुठंतरी तुम्ही काही घेतलंय का, तुमच्याकडे कोणी मेंटर आहे का, तुम्हाला कोणी शिकवलंय काय नाही, ह्या गोष्टी असायलाच पाहिजे. आणि हा पैसा आहे डायरेक्ट. त्याच्यामुळे याच्यात तुमची मिस्टेक झाली म्हणजे तुमचे पैसे गेले. कुठेतरी तुम्ही कामाला लागले, सो हम्म. तिथं काय असतं, काम नाही केलं तर नाही भेटणार पैसे, पण लॉस नाही होणार. बट इथं तुम्हाला पैसे टाकल्यानंतर लॉस होतो, म्हणजे तुम्ही शिकायला पाहिजे. मस्ट आहे, शिकाय- पैसा आहे. आणि हे पण सांगतो मी, सगळ्यात श्रीमंत लोकांचा पैसा शेअर मार्केटमध्ये आहे. सगळ्यात बरोबर आहे. श्रीमंत लोकांचा पैसा आहे, फक्त ते सांगत नाही. आता मी माझी, कुणी असो ज्याची काही असेल इन्व्हेस्टमेंट पर्सनल, तो शेअर करेल का? जास्त असेल तर ते नाही करणार. ते खरंच आहे. का करेल तो? सिक्युरिटी का त्याची खराब करेल तो शो ऑफ करण्यासाठी? शो ऑफ कोण करतं? दोन लोक. हम्म. ज्याला पगार कमी आहे तो तो- तो करतो, आणि ज्याला लग्न करायचं आहे तो करतो. सिंपल आहे. एकदा लग्न झालं का शो ऑफ माझं बंद. बाकी आहे. हा, शो ऑफ बंद होऊन जातो. आणि दुसरं, पगार वाढली का सांगणं बंद होऊन जातं, मला एवढं पॅकेज आहे तेवढं पॅकेज आहे. सो ही हम्म. रियालिटी आहे ह्या फील्डमध्ये पण. तुम्हाला तुमचं एक लेवल क्रॉस झाली ना, तुम्ही सांगू नाही शकत कोणाला मी किती कमवतो, किती पी.एन.आर आहे, किती माझ्याकडे पैसे आहेत, इन्व्हेस्टमेंट हम्म. कुठं आहे, हे नाही सांगू शकत कोणी. ठीक आहे. हा, ज्यांना शो ऑफ करायचं, जसं तुम्ही इंस्टाग्रामला बघतात लोक शो ऑफ करतात, त्यांना शो ऑफ करून पैसा कमवायचा आहे. हम्म. प्रत्येकाचं इंटेन्शन वेगळं आहे. आता माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत लोक ज्यांच्याकडे 20 कोटी 25 कोटी आहेत. आता मी या फील्डमध्ये म्हणून मला माहिती आहे, पण त्यांच्या फॅमिलीत कोणालाच माहित नाही की या पर्सनची एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे. कारण की हो समोरच्यांचे रिलेटिव्ह फ्रेंड त्यांचं इंटेन्शन चेंज होतं. बरोबर आहे. त्या माणसाकडे बघायचं, त्याच्याशी बोलायचं, म्हणजे आहे तुझ्याकडे पैसा, काय टेन्शन घेतो, चल चल, म्हणजे सगळं बदलतं. सक म्हणजे आपल्या बायकोचं सुद्धा इंटेन्शन बदलतं. तुम्ही फक्त सांगा मला आज 10,000 प्रॉफिट झालाय, लगेच म्हणेल बायको, मग कशाला जेवण करायचं घरी, चला अपेक्षा आपण हॉटेलला वाढतात. जाऊ. नाही, लगेच अपेक्षा अपेक्षा वाढतात. वाढतात, खूप गोष्टी आहेत. म्हणून तुमच्यामध्ये पेशन्स आणि थोड्याशा गोष्टी मनात ठेवायच्या, पूर्णच गोष्टी नाही सांगायच्या. म्हणजे प्रॉफिट लॉस बद्दल असं. प्रॉफिट पण तुम्हाला सांगायचं, लगेच शेअर नका करू. ते मेंटेन ठेवा. ओके, ते सहन करायची ताकद ठेवा. प्रॉफिट असो लॉस असो काही असो, सहन करायची ताकद ठेवा. म्हणजे आता बघा, मोठी माणसं आहे, त्यांच्या घरी किती भारी जेवण असलं तरी ते असं म्हणत नाही खूप भारी होतं, असं नाही म्हणत ते. त्यांच्यासाठी कॅज्युअल आहे, म्हणजे त्यांची ती लेवल क्रॉस केली गेली. किंवा फेस्टिवल असेल, काही असेल. पण एखाद्या गरीब घरात किंवा ज्याला कधीतरी काहीतरी भेटतं, त्याला कधी एखादी वस्तू भेटली, त्याला खूप काही वाटतं ते. ठीक आहे. सो ह्या फील्डमध्ये पण तुमचा काही प्रॉफिट लॉस असेल तो थोडासा मनात ठेवायचा, लगेच शेअर नाही करायचं. ओके. आणि घरात कळायला नको, तुमच्या मित्राला पण कळायला नको आज तुला प्रॉफिट झालाय का लॉस झालाय. आता मी ठीक दररोज आहे. शिकवतो तुम्हाला, कधी माझ्या चेहऱ्यावर आलं का की सरांना आज प्रॉफिट जास्त झालाय का लॉस झालाय? अजिबात नाही. आलंच नसेल. ह्या लेवल पर्यंत तुमची मेंटॅलिटी किंवा सायकोलॉजी तयार व्हायला पाहिजे, असं मला वाटतं. ठीक ठीक आहे. आहे सर, चालेल.
ओके. जितेंद्र सर तुम्ही? मी तर या फील्डमध्ये पूर्ण नवीन होतो सर. कारण मला आयडिया नव्हती. होतं माझं डीमॅट अकाउंट. पण मी दुसऱ्याच्या सांगण्यावर 1-2दा शेअर घेतले आणि ते काही वाढले नाही. त्याच्यामुळं मी इंटरेस्ट सोडून दिला होता. मग तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर थोडा आत्मविश्वास जागा झाला, की सरांकडून आपण काहीतरी शिकू शकतो बुवा. आणि मुलांनी पण सांगितलं, की "पप्पा हे खूप सर चांगले दिसताय" म्हणे. "आपण यांचे व्हिडिओ बघितले 2-3 तर तुम्ही करून बघा" म्हणे. त्याने मला सपोर्ट केला मुलाने, हिमांशूने, की "तुम्ही करा" म्हणे. "एकदा जाईल पैसे आपले, फी जाईल, पण तुम्ही करा." तर त्याच्यातनं मला क्लास लावल्यापासून आतापर्यंत इतकं मस्त वाटतं. तुम्ही जे काही शिकवलं कन्सेप्ट ते पूर्ण म्हणजे अगदी बरोबर शिकवलंय आणि ते वर्क पण करतायत. नाहीतर बरोबर. आम्हाला काही समजत नव्हतं. कॅन्डल कशी बनते, काय बनते हे सुद्धा समजायचं नाही. वरून खाली जाते का खालून वरून जाते का डायरेक्ट बनती. बरोबर. आता सपोर्ट, तुम्हाला डिस्टन्स झिरो काहीही नॉलेज समजायचं. आहे. बाकीच्या झिरो, ज्यांनी झिरो. कोर्स ऑलरेडी केला आहे, जसं काही 20-25 हजाराचा कोर्स केलाय, त्यांनाही प्रॉफिट झालाय म्हणजे इन्फॉर्मेशन नॉलेज रिगार्डिंग आणि तुम्हाला पण प्रॉफिट झालाय. सो माझ्यासाठी प्रॉफिट झालं. सगळे सेम आहेत आणि मी ज्या कन्सेप्ट शिकवतो त्या वेगळ्या असतात. त्या ते काही वेगळे हा YouTubeला वगैरे अशा आहेत तशा नसतात. तुम्हाला कळायला पाहिजे हे माझं टार्गेट असतं. आता कसं आहे आपण चार्टवर बघितलं लक्ष जातं, की बुवा कुठला पॅटर्न चालू आहे. नाहीतर हम्म, पहिले पॅटर्न काय आहे काही समजायचं नाही. कुठे जातंय, वर आहे, खाली आहे, फक्त मार्केट चालू आहे बुवा. पण आता पूर्ण समजायला लागून गेलं. खाली, वर कुठे जातंय, कुठलं चार्ट बनतोय, चार्टवर कुठलं हे बनतंय तिथं, हम्म, पॅटर्न बनतंय ते सुद्धा समजायला लागून गेलं. ओके. कुठं एंट्री करायची, कुठं एक्झिट व्हायचं, हम्म, हम्म, अगदी बरोबर समजायला लागलं सर तुम्ही हम्म, हम्म, शिकवल्यानुसार. हम्म, हम्म, हम्म. नाही अजून काही अडचण आली मी आहे काही प्रॉब्लेम नाही मला मेसेज ड्रॉप करायचा सर हा प्रॉब्लेम आहे ही अडचण आहे आता तुम्ही माझे स्टुडंट आहे माझ्याकडे तर नंबर आहे सो मी हो. प्रयत्न करेल सपोर्ट करायचा काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे बाकी जे मी काही सांगितले तुम्हाला ते फॉलो करा रूल्स आणि बसल्या बसल्या आपण शिकून गेलाय. हिमांशू हा सर हा किती सेशन अटेंड केले होते तू मी अटेंड कमी केले ओके असं आहे का 8-10 8-10 केले तरी बऱ्यापैकी कळलं असेल हा कळलं कळलं ना हम्म. ते हॅमर कॅन्डल बुलिश इंगल्फिंग आणि ते कळलेलं आहे ओके 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 बरंच आहे म्हणजे तुला हॅमर बोलता येतं ही गोष्ट पण खूप मोठी आहे नाही तुझ्या वयातल्या मुलांना अजून ते नॉलेज नाहीये चांगली गोष्ट आहे ठीक आहे सगळ्यात लहान विद्यार्थी आहे सर तुमचा. हो सगळ्यात लहान विद्यार्थी आणि हुशार पण आहे हुशार पण आणि असं काहीच नाहीये मी अगोदरच सांगितलं तुम्हाला ही फील्ड आहे याच्यात एज मॅटर करत नाही तुम्हाला मी कोर्स जॉईन करताना बोललो का तुमचं एज किती आहे तुमचं एज्युकेशन किती आहे नाही तुम्हाला माझं पण एज्युकेशन म्हणजे माहित असेल नसेल पण मी कधीच कम्पेअर करत नाही की माझ्यापेक्षा एज्युकेटेड पर्सन आहे समोरचा त्याला काय शिकवायचं किंवा त्याची 10वीच झाली त्याला काय शिकायचं याच्यात मी तुम्हाला असं इंग्लिश वगैरे जास्त काही यूज केलंच नाही शब्द एकदम सिम्पल आणि कधी कधी तर ऐराणी पण मी समजाड्यास तुमले नाही समजणं बुवा तर मी ऐराणी पण समजाड्यास काय भाषा आहे फक्त ती त्याला काही मॅटर करत नाही तुमने लँग्वेज कुठली आहे काय ओके सर त्या भाषेमुळेच आम्ही क्लास लावला खूप वर्षापासून इच्छा होती शिकायची पण आता कसं आहे आपण युट्यूबला हजारो व्हिडिओ बघतो इंस्टाग्रामला पण तेच येतं फेसबुकला पण तेच येतं पण भरोसा कोणावर बसत नाही ना बरोबर बरोबर भाषेच्यामुळे आपला खानदेशचा माणूस आहे बा ते काही खरं नाही शिकायलाच भेटी बा काहीतरी नक्की नक्की नाही मन पण एक इंटेन्शन होतं चला बुवा आपण आपला लोक कोणी दिखत नाही ना मला दिखे नाही की बुवा खानदेशी कोणीच नाही या फील्ड मा आणि मी कोणता विषय वगैरे काढू तर कोणी असं इग्नोर करते की बुवा हे काय आहे मग काय वस एवढं हा सट्टा राज बुवा असं तसं आणि आपण कसं मी आता सिटी मा राहस मला माहिती आहे लोकच कितला पैसा लोक कितला कमा राहत सो आपला लोकसले थोडीशी इन्फॉर्मेशन देऊत बुवा आपण हाऊ मना इंटेन्शन होतं इंस्टाग्रामले आणि मना इकडे पर्सनल बॅच चालू होत्यात ओके त्या हिंदीमा चालू होतात म्हणतं मग मी विचार करा इकडून आपले रिस्पॉन्स होणार मला मेसेज येत सर तुम्ही शिकाटस का मग मला टार्गेट होतं म्हणजे चला 10,000 फॉलोअर्स होणार त्या खुशीमा आपण बॅच लिहूत पण मेसेज जास्त यावं लाग्यात 10,000 फॉलोअर्स येवाना पहिले म्हणे सर मी काहीतरी 6,000 7,000लेच स्टार्ट कर दिनी बॅच ओके आणि मग विचार करा जर जास्त स्टुडंट होणार तर मी फी कमी ठेवते सोबत एवढी 25,000 नाही ठेवा मग मी ते मोजमाप करी त्या हिशोबे मला असा अंदाज होणार एक
50 ना वर आहे 100 ना लगभग जरी घ्यात बुवा 50 लोन बिवणार तर ठीक आहे बुवा सहन करले तुम्ही काही प्रॉब्लेम नाही मग तुमना जो नंबर आहे तो चांगला व्यवस्थित आहे घ्या म्हणून मी तुमले पहिली बॅच तुमने असामुळे सगळ्यात मग कमी फी 5,000 ने ठीक जी आजपर्यंत मी कधीच एवढा कमी फी मा कॉलेज शिकायला नाहीये टिप सुद्धा दिली नाही मी कोणी म्हणस ना मला सर 2-4 हजार रुपये लिहिले टिप द्या तरी देत नाही मी पण आपले इंस्टाग्रामले काय नाव कमावणं आहे थोडस आपल्या खानदेशी लोक साठी आणि थोडस पुढे ले जाणं आहे जर सपोर्ट चांगला भेटणार आपले रिस्पॉन्स चांगला भेटणार तर आपण अजून जो प्रयत्न राहतो करसू 100% भेटेल सर. सर खानदेशમાં ट्रेडर जास्त आहेत फक्त उमटीने पडतात सर त्या. हा उमटीने पट असतात त्या म्हण त्याच वाटत मी एकलाच पैसा कमावलो सुबा कोपरामा कॉलेज समजू द्यावं नाही तर तुम्हाला तसं नाही 50 तसं नाही हो सर जास्त करे खानदेश ना लोक काय तसं करतात नाही सर. दुसराच ना हाय लिसेन ट्रेडिंग तर करी टाकतात पण लोच लिसेन चुपचाप बसे राहतात सर सांगू म्हणून शकत त्या नाही कोणला सांगतात नाही तो हा काय आणि तुम्हाला कडतून जे आम्हाला शिकायला भेटणार ना सर त्यांना ते बऱ्याचपैकी ट्रेड आम्ही असा पण लिहि राहिनो की आमले आता फायदा दिसी राहिना आणि खूप भारी शिकाडा सर तुम्ही की एकदम इझी लँग्वेज म्हणजे तो दाखला पोऱ्यापासून वयस्कर जेले झिरो नॉलेज होई तो सुद्धा ते आरामतून शिकेसीन तो स्वतः कॅपेबल बनेसीन इन्व्हेस्ट करू शकत असं नक्की नक्की नुसती इन्व्हेस्टमेंट पण करीना तुम्ही तरी प्रॉफिटेबल राहतात फक्त जे शिकाडेले ते फॉलो करा ना आणि कोण ऐकानं नाही मित्राने तुमले कितले बी सांग काल द्या कंपनी वर जाव हे मालकने बी सांगे कंपनीना तरी पण आपला स्टडी अप्लाय करा ना मग विश्वास ठेवा ना डायरेक्ट लेवा ना काहीच नाही ठीक आहे लोकेशनं सांगायपेक्षा स्वतःला समजाडणं मुश्किल आहे स्वतःला म्हणले जे वाटणार ना ते म्हणणं नाही ऐकायनं डोकानं ऐकायनं तर होईल आणि तुम्ही सांगा मला तुमले इथलं नॉलेज आहे उन तुमले कुठलं टूल शिकाडा का मी टूल नाही इंडिकेटर शिकाडा का ते सांगा होतच नाही. तरी पण कॉन्फिडन्स होणार पण तुम्ही कुठे बी जा तुमले ना इंडिकेटर शिकाट असत्या कुठे बी जा करायला कोर्स तुम्ही मी विदाऊट इंडिकेटर कोर्स शिकाडा म्हणजे तुमले इंडिपेंड करा मी इंडिकेटर म्हणजे डिपेंड आहेत तुम्ही त्यावर इंडिकेटरवर म्हणजे तुम्हाला काही लॉजिक नाही ते तर दाखला पोऱ्या पण लाई दे असं इंडिकेटर लाव ये ना वर गय मार्केट बाय करा ये ना खाले उन मार्केट सेल करा एवढं सोपं राहतं तर मी तुमले इथलं शिकाटू नाही एकच दिन मग शिका टाकतो इंडिकेटर करा पैसा जमा करा सो असं नाही राहत आणि इंडिकेटर ते फुकट राही ना म्हणजे इंडिकेटर लागत असतं इंडिकेटर जर ट्रेडिंग फ्री आहे मला सांगा जर ते फ्री आहे तर फ्री का बरं ते का बरं सिंपल आहे ते त्यामुळे फायदा होत नाही म्हणून जर ते इंडिकेटर काम करतं मला सांगा तुम्ही जी लिस्ट आहे ना इंडिकेटरने ज्या होतील त्या 100-200 ते माहीन जर एक बी इंडिकेटरने ॲक्युरेसी 60% वर निघणे ना तर ते तुमले 1 लाख रुपयाला एक महिना राहतात ते इंडिकेटरना चार्जेस 1 लाख रुपये महिना सो त्यामुळे तुम्ही असं डोका माइंडसेट ठेवू नका इंडिकेटर राजबो असं तसं ओके इंडिकेटर वर्क करत नाही एक्झाम्पल इंडिकेटर म्हणजे एक स्ट्रॅटर्जी आहे विराट कोहली जेव्हा बॅटिंग करस ना त्याला फक्त शॉर्ट बॉल येतस का नाही त्याला सगळा टाईप नाही येतस म्हणून तो तर ते टिकस जर तो फक्त शॉर्ट बॉलले शॉट मारू शकता तर तो तर टिकताच नाही कारण की त्याला एकच बॉल खेळतायस मार्केटમાં कधीच एक गोष्ट काम करत नाही हा एक गोष्ट काम करत नेहमी ती लॉजिक जे मी तुम्हाला शिकाडेले ते ओके बाकी इंडिकेटर काम करत नाही हा ते इंडिकेटर कधी कधी काम करे आता मार्केट आहे मार्केटમાં दोनच गोष्टी होत्या एक तर वर जाई ना तर खाली जाई इंडिकेटर तर कवय तरी दिस देणार रिझल्ट वर आहे नाही तर खाली तुम्हाला असं वाटतं अरे आहे तर रिझल्ट दिला ना पण तसं नाही राहत ठीक आहे ओके नेक्स्ट सुशांत जाधव सर तुम्ही आहे का ऍक्टिव्ह हो आहे ना सर. तुमचं काय आहे सर तुम्ही म्हणजे कसे जॉईन झाले आणि मी जॉईन म्हणजे तुमची रीलच बघितली ती इंस्टाग्राम वरती ती रील बघूनच म्हटलं चला आपला मराठी माणूस आहे मराठीत शिकायला भेटल त्या हिशोबानेच तुम्हाला जॉईन केलंय मी आणि अगोदर आणि ट्रेडिंगचं म्हणजे ट्रेडिंग मधला टी पण माहिती नव्हतं मला ओके ओके आणि म्हणजे माझ्या डोक्यात पण नव्हतं कधी काय ट्रेडिंग मध्ये घुसायचंय आपल्याला पण एक रील बघितली तुमची म्हटलं चला आहे चांगलंय शिकण्यासारखं तर मग
तेव्हा म्हटलं चला करू सरांना फोन, मग जॉईन केली बॅच आपली. तुम्हाला आणि बऱ्यापैकी आता चांगलं नॉलेज भेटलंय आपल्याला त्याच्यातलं. ओके ओके. हा. आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट रिगार्डिंग कोर्स जॉईन केला असेल, राईट? हो हो हो. तुम्ही म्हणजे नशीबवाले, लॉस करून नाही आले, तुम्ही डायरेक्ट आले नाही कसं आहे, एवढ्या कमी फी मध्ये आपल्याला शिकायला भेटलं ते पण चांगली गोष्ट आहे. कारण आता मी बघितले फी वगैरे इकडं तिकडे विचारल्या, भरपूर फ्री आहे. आता इंस्टाग्रामला मी अजून एक रील बघतो, त्यांना फी विचारली तर 10,000 रुपये त्यांची फी आहे. ओके. कमीत कमी. हा. कमीत कमी तर आपली 5,000 आपल्याला खूप काही शिकायला भेटलं याच्यात. आणि जे काही तुम्हाला मी आहे ना ट्रायंगलचं शिकवलं, ट्रायंगल म्हणा ते पॅटर्न म्हणा, बरोबर? हो हो बेसिक तर हो. तुम्हाला मी 10 सेकंदात सांगून दिलं बेसिक काय. बरोबर. आणि जे ऍडव्हान्स सांगितलं ना ते 10,000 मध्ये नाही शिकवणार तुम्हाला कोणी. नाही नाही नाही. ठीक आहे, त्या गोष्टी नाही शिकवणार ज्या की मी तुम्हाला एवढ्या कमी फी मध्ये त्या गोष्टी शिकवून टाकल्या आहे. कारण की बरोबर काय आहे, आहे, माझं 100%. इंटेन्शन काय होतं, तुम्हाला बेसिक शिकवून फसवण्यापेक्षा काहीतरी हम्म. ऍडव्हान्स देऊन, ठीक आहे तुम्ही किती त्याचा यूज करता ते नाही मॅटर करत, पण तुम्हाला निदान ऍडव्हान्स देऊन तुमचा लॉस तरी नको व्हायला, हे माझं इंटेन्शन होतं. म्हणून मी शिकवलं, नाही तर मी ते शिकवलं नसतं, तुमच्याकडून लपवलं असतं, तुम्हाला कळलं पण नसतं की सरांनी बरोबर. काय नाही सांगितलं. पण मी तुम्हाला हा. बेसिक एंट्री जी आहे ती सांगितलीच नाही, फक्त ऍडव्हान्सला फोकस करायला सांगितलं. बरोबर आहे. हम्म, हम्म, हम्म. नाही, एकदम चांगल्या पद्धतीने शिकवलं तुम्ही. म्हणजे आणि मी या फेज मधून गेलोय, मला माहिती आहे लॉस कशामुळे होतो, लोकांना का होतो. सो मी नाही करत दुसऱ्यासोबत, म्हणजे ज्यांनी मला फी दिली आहे त्यांना आपण कशाला बेसिक शिकून फसवायचा, असं माझं इंटेन्शन होतं. म्हणून मी बेसिक गोष्टी तुम्हाला इग्नोर करायला सांगितल्या, ते करायचं नाही, ऍडव्हान्स करायच्या, एंट्री वगैरे जे काही आहेत त्या. ठीक आहे. बरोबर. ओके ओके. ओके. चला, थँक्यू. ओके, नेक्स्ट कोण आहे? प्रफुल्ल सर सर कोण आहेत? हॅलो सर. कल्पेश पाटील सर. हा, कल्पेश चौधरी सर बोला. हा, मी बोलतो. सॉरी, माझ्या कॅमेरामध्ये ग्लिच येतोय सर. मी 2-3दा लॅपटॉप वरनं पण नो जॉईन केलं प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. तर माझं म्हणजे बॅकग्राऊंड सर, मी बेसिकली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे सर. ठीक आहे, आपलं चोपड्याचं आहे मी. आणि मी बघतो म्हणजे होतं इन्व्हेस्टमेंट मी याच्यात करायचो, म्युच्युअल फंड मध्ये. असं मी ऍक्च्युअल कधी ट्रेडिंग मध्ये गेलो नाही, पण माझ्या आजूबाजूचे लोक करायचे, मित्र करायचे, त्यांच्या गप्पा पण चालायच्या की आज हे घेतलं ते घेतलं. मी क्युरियस होतो असं की करू काहीतरी असं. पण मग आणि ऑनलाईन बघितलं तर एवढे सारे रिसोर्सेस होते तिथे. युट्यूबवर 1760 कोर्स होते, इन्स्टावर बघा आहे. त्यात तुमचं रील बघितलं, मला वाटलं की तुम्ही जेन्युइन सर. म्हणजे असं वाटलं की चला आपला खानदेशी माणूस आहे, चला जेन्युइन आहे काहीतरी, एकदा एक लेट्स गिव्ह इट अ ट्राय, की चला आपण ट्राय करून बघू काय असं. मी तुम्हाला फोन केला, आपलं हे झालं, मग ठीक आहे, मग केलं सर. मला आता कॉन्फिडन्स येतोय. मी अजून असं लाईव्ह मी कधी अजून केली नाही ट्रेडिंग, पण मी शिकलो, मी अभ्यास करतोय, कॉन्फिडन्स आहे सर. आता असं ती भीती नाही वाटत की आता हे करू. नक्की 1-2 आता पुढच्या एक 10-15 दिवसात मी नक्की सुरू करेल इन्व्हेस्टमेंट करायला तिथं डिलिव्हरी मध्ये. हा, असं ऑप्शन्स ट्रेडिंग नाही करणार अजून, पण करेल मी नक्की. सो तो कॉन्फिडन्स आला सर, आणि थँक्यू त्याच्यासाठी सर. तुम्ही खरंच जेन्युइनली चांगलं शिकवलं. ओके ओके, थँक्यू येस थँक्यू. येस. नाही, कसं आहे, बस म्हणजे तुम्ही सॅटिस्फाय झाले, त्याच्यापेक्षा मोठं काहीच नाही. म्हणजे मला त्याच्यापेक्षा जास्त आनंद काहीच नाही. तुम्ही खुश झाले, सॅटिस्फाय झाले, आणि इन फ्युचर तुम्हाला फायदा पण झालाच पाहिजे. मग माझं हेच इंटेन्शन होतं. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला शिकवल्या त्याच्यासाठी शिकवल्या की लॉस नको व्हायला, म्हणून तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी सांगून दिल्या. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला काय करायला नको आणि काय करायला पाहिजे ह्या पण सांगितल्या मी गोष्टी. कारण की मी या फेजमधून गेलो आहे, लॉस पण सहन केला आहे, प्रॉफिट पण केला आहे. पण त्याच्यासाठी ज्या मी चुका केल्या होत्या, किंवा इंडिकेटर यूज केलं होतं समथिंग, किंवा कोणी काही स्ट्रॅटजी शिकवली यूट्यूबला त्या बघितल्या होत्या, सो ते तुम्ही करू नका आणि करायला नको, म्हणून मी त्या गोष्टी तुम्हाला शिकवल्याच नाही. ठीक आहे, डायरेक्टली शिकवल्या. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे? सर मला द्यायचं. हा, बोला सर. किशोर सर. सर माझं नाव किशोर सेंदाने आहे. मी मूळ नंदुरबारचा शहाद्याचा आहे आणि राहतो पुण्याला. माझं इलेक्ट्रिकल पॅनल मॅन्युफॅक्चरिंगचा माझा बिझनेस आहे. 2 पार्टनर आहेत. आणि मी ट्रेडिंगमध्ये शेअर मार्केटमध्ये करोनापासून आहे. आणि मी 2023ला क्लास पण केला होता. तुम्हाला आधी पण सांगितलं की सप्लाय डिमांडवर क्लास केला. क्लास केल्यानंतर मग ट्रेडिंग चालू केली. मग ट्रेडिंग म्हणजे कोणती, की डायरेक्ट क्लासची फी इन्व्हेस्टमेंट किती होती नाही, सर डायरेक्ट तुमची? फी किती होती? 20,000 होती.
25 होती, 25 होता. डिस्काउंट करून काहीतरी 20 दिली होती मी, 19,900 असं दिली होती. तर मग कोर्स केल्यानंतर मग मी ऍक्च्युअली ट्रेडिंग करायला लागलो. इन्व्हेस्टमेंट नाही, डायरेक्ट ट्रेडिंगच करायला लागलो, स्टॉक ऑप्शन वगैरे. पण त्यात सगळं म्हणजे लॉस झाले, भरपूर लॉस झाले. आणि त्यात काय व्हायचं की लॉस म्हणजे प्रॉफिट 1000 बुक करायचं आणि लॉस 10,000 बुक करायचं असं. म्हणजे ओके ओके ओके. थांबायचं, जो जाईल आज जाईल, उद्या जाईल, ते तुम्हाला परवा त्यांनी जाईल. तुम्हाला स्टॉप लॉस वगैरे ह्या गोष्टी, ऍडव्हान्स एंट्री वगैरे शिकवल्या होत्या. पण प्रॉफिट म्हणजे ते माझी सायकोलॉजी झाली होती की प्रॉफिट 1000 घ्यायचा, मग लॉस 1000 दिसला ना, 500 दिसला की मग परत लगेच थांबायचं 1000. मग 1000च्या परत मग होईल, जाईल, उद्या जाईल. मग 3.5 ला समजायचं की 2000 झाले, ठीक आहे आता उद्या जाऊ, पण उद्या डायरेक्ट तो गॅप डाऊन डायरेक्ट. म्हणजे असं या गोष्टी व्हायच्या. मग लॉस झाला, मग नंतर पैसेच नव्हते, मग बंदच केलं. मग म्हणजे ट्रेडिंगच बंद केली, 3-4 महिने बंदच झालं. मग थोडं विचार केला, मग काय काय चुका झाल्या वगैरे. मग ते मला स्वतः कळायला लागलं की डायरेक्ट ट्रेडिंग नको करायला असं, इन्व्हेस्टमेंट वगैरे. मग तुमची दिवाळीच्या टाइम मध्ये रील बघितली आणि मला वाटलं की मस्त आहे, ऐराणी, मी पण ऐराणी, म्हणून म्हटलं चला. बरोबर. आणि तुमच्या बोलण्यावरनं बोलण्यावरनं, रील्स वरनं मला कळालं की तुम्ही एकदम जेन्युइन आहे असं, आणि नॉलेज आहे. आम्ही लगेच करायचंच आहे, फी किती पण असू द्या. तुम्ही पोल पण दिला होता की 10 ते 15,000, मी 10 ते 15,000 मध्ये पण तयार होतो. कारण की मी ऑलरेडी, माझा जुना कोर्स होता, त्याचं काय हे होतं की मला लर्निंग करायचं आवडतं असं, की या फील्ड मध्ये लर्निंग करत राहील. हे बघा, मी स्वतः लाखो रुपये खर्च केले शिकण्यावर. आता माझ्याकडे एवढं नॉलेज आहे, तुमच्यापेक्षा समजा जास्तच आहे, थोडंसं का असे ना. सो माझ्याकडे ते नॉलेज कसं आलं, मी पण शिकलो ना कोणाकडून तरी. दुसरी गोष्ट, मी टाइम दिला मार्केटला, मी वॉच केलं भरपूर वर्ष, भरपूर टाइम दिला, तेव्हा नॉलेज आलं. तेव्हा मी तुम्हाला सजेस्ट करतोय किंवा सांगतोय, आणि ते प्रूव्ह पण होतंय. असं काही नाही की मी फक्त शिकवतोय आणि जे काही स्ट्रॅटेजी वगैरे काही लॉजिक आहे ते फेल होत आहे, असं नाही होते. सो ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे. म्हणजे दोघं गोष्टी कोणीच करत नाही. म्हणजे प्रॅक्टिकल ट्रेडिंग आणि लर्निंग. कोणीतरी एक तर ट्रेडर असतो, नाहीतर फक्त लर्निंग करतात, म्हणजे शिकवतात, फक्त टीचिंग करतात. सो तसं नाही. आणि मी तुम्हाला जे काही शिकवलं, काही पीपीटी फाईल वगैरे काही काढली का आतापर्यंत? एक पण नाही. माझ्याकडे नाहीच आहे. माझ्याकडे जे काही आहे डोक्यात आहे, आणि ते मी तुम्हाला स्क्रीनवर शिकवतो. आणि सुरुवातीचे क्लास चालू झाल्यानंतर सुरुवातीचे 2-3 दिवस मला वाटलं की बेसिक आहे, कारण की मी ऑलरेडी क्लास केला होता, म्हणून मला वाटत होतं. पण जेव्हा तुम्ही ते सप्लाय रेजिस्टन्सचे जे डिटेल्स मध्ये जे सांगितलंय, एंट्री वगैरे, मग तेव्हा मला म्हणजे सप्लाय डिमांडचा जो क्लास सेशन होता, तेव्हापासून मला लक्षात आलं की काहीतरी आहे काहीतरी नवीन आहे. मजा येईल असं, खूप मजा येईल. मजा येईल असं. आणि तुमच्या पूर्ण क्लासमध्ये खूप मजा आली सर. म्हणजे खूप काय शिकायला भेटलं. ऍडव्हान्स एंट्री म्हणजे ती बेस्ट आहे, की खूप चांगली एंट्री. आणि मी तुम्हाला आधी पण बोललो होतो, कोर्स चालू व्हायच्या अगोदर मी एक स्टेटमेंट पण दिलंय. मी जे तुम्हाला शिकवणार, असं नाही होणार की तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे किंवा ते बेसिक आहे खूप, तुम्हाला इझिली कुठेही भेटून जाईल, असं नाही होणार. सो ते स्टेटमेंट तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का नाहीये? एकदम बरोबर आहे ना सर. मला कळाला ना, म्हणून सगळ्यांनाच कळालंय सर. असं म्हणजे कोणी जर केलं नाही, कोणीच नाही शिकवत सर, या गोष्टी तरी नाही सांगत बस. काही काही गोष्टी असतात, ट्रेडर आहे ना, नाही शिकवत, म्हणजे फक्त वरच्या वर तुम्हाला शिकवतात. तुम्हाला म्हणजे सेशन मध्ये पण सांगितलं होतं की त्या सरांच्या तो क्लासला मी माझे 2 फ्रेंडचे रेफर दिला. त्यांना नुसती रेकॉर्डिंग दिलेली सर, अजून पण रेकॉर्डिंग, म्हणजे ती रेकॉर्डिंग वर 1 वर्ष ठेवली. मग ते मित्र मला सांगतात की अरे ते क्लास कधी घेणार आहे, क्लास कधी घेणार आहे. मग त्यांना मी विचारल्यावर मग ते म्हणतात अरे घेतो. त्यांना पीपीटी दिले आहे, ते पहिले वाचू दे, ते रीड करू दे, मग नंतर घेणार, सेशन घेणार आहे सगळ्यांचे. शेवटपर्यंत आता ऍटलीस्ट 1.5 ते 2 वर्ष होतीलच, 25 आता एंडला. तुम्हाला सुरुवातीला असं वाटत असेल, सर स्टडी देणार नाही आपल्याला, मग शिकवणार काय? पण प्रॅक्टिकल जे येतो तुमच्या डोक्यात आता खूप आहे. थेअरी जी असते ना, तुमच्या डोक्यात राहिलीच नसते थेअरी. प्रॅक्टिकल हे बरोबर आहे. प्रॅक्टिकल आणि असतं. इव्हन मध्ये इन्व्हेस्टमेंट मध्ये पण मी ना, म्हणजे आता इन्व्हेस्टमेंट करतोय, तर माझ्याकडनं पण म्हणजे क्लासच्या अगोदर पण माझे जे आता स्टॉक अडकले, ते हाय लेवलला घेतले गेले. मग ते कधी कळालं की क्लास जेव्हा मी संपत आला, तेव्हा मला कळालं की आपण चुकीच्या लेवलला स्टॉक घेतले ऑलरेडी. आता 10-20% लॉस आहे, पण ठीक आहे.
ठीक आहे. थोडं आता आता कळायला लागलं की भाऊ कुठं बसायचं कुठं उतरायचं ते आता एकदम लक्षात आलेलं आहे ओके. की कुठल्या गाडीत क्लासमध्ये बसायचं आणि कधी बसायचं. कधी धाव बसायचं भाऊ मेन ते धावत्या गाडीत कधी बसायचं नाही. बसायचं धावत्या गाडीत ते म्हणजे जो स्टेबल नाही तोच धावत्या गाडीत बसतो ना, ज्याला टायमिंग माहित नाही गाडी कधी येते. येऊन मी काय करायचो ट्विटरवर माझं ट्विटरवर अकाउंट आहे मग तिथून काहीतरी 1-2 स्टॉक भेटले मग मी स्टडी करायचो लावायचं मग वाटायचं की जाईल जाऊ म्हणून त्याच्यात एंट्री करायचो बुवा असं. ठीक आहे. पण आता ते नाही होणार क्लास मोड नाही आता होणार नक्की. आणि कमी पैशामध्ये क्लास घेतल्याबद्दल धन्यवाद सर तुमचं. ओके ओके थँक्यू. नाही ते माझं काम होतं आणि तुम्ही नंबर ऑफ स्टुडंट जास्त होते म्हणून मी पण पुढे पाऊल टाकला. चला ठीक आहे, काही हरकत नाही असं. थँक्यू सर. ओके. नेक्स्ट कोण आहे? धर्मेश वाघ सर बोला. हा सर, नमस्कार सर. जय खानदेश. नमस्कार. जय खानदेश, जय खानदेश. बोला सर. माझं नाव धर्मेश वाघ आहे. ऍक्च्युली मी पण नवापूर नंदुरबार जिल्ह्याचाच आहे, पण ऍक्च्युली इकडे कल्याणला राहायला आहे. ओके. मागे एक फ्री कोर्स केला होता ऍक्च्युली, 1-2 हजार रुपये देऊन. तर त्याच्यात त्यांनी पीडीएफ दिलं होतं, चार्ट वगैरे दिले होते. त्याच्यात फक्त कॅन्डल किंवा हॅमर आला का इथून एंट्री घ्यायची, किंवा आपला मॉर्निंग स्टार किंवा हँगिंग आलं का तिथून एंट्री घ्यायची आणि पुढे मार्केट जसं डाऊन जाईल तेव्हा काढून घ्यायचं. पण त्याच्यात चेक केलं पण खूप लॉस झाला, मग ती सोडूनच दिलं होतं ऍक्च्युली. मग आता तुमचं आपलं खानदेशीच म्हणून आणि तुम्ही ते सांगितलं होतं ना, एक मांजरशे भाऊ एवढा वरती जाईल, ते पाहिलं एकदा. मग तेव्हा मला पण कन्फर्मेशन वाटलं की खरंच बाबा सरांकडे आहे नॉलेज, यांच्याकडून घ्यायचं आपलं, म्हणून हे घेतलं. आता खूप इम्प्रूव्ह झालंय. आणि सर तुम्ही लाईव्ह मध्ये दाखवायचे ना, ते खूप छान वाटलं सर आम्हाला. कारण की लाईव्ह मध्ये कोणी असं एक्झाम्पल देऊन सांगत नाही की इकडे ड्रॉ करून इथं एक आपली एसआर लेवल येईल, इथून वरती जाईल मार्केट. तर ते खूप पटलं सर आम्हाला एकदम. कारण की लाईव्ह मध्ये सगळं गोष्ट तीच आहे खरी, की लाईव्ह मध्ये आपल्याला कसं एंट्री घ्यायची किंवा काढायची एंट्री, ते खूप छान शिकवलं. त्याच्यातच खूप आवडलं सर. त्यामुळे आता मी तर नवीनच आहे, पण आता पेपर एंट्री करतोय आता. तुम्ही नशीबवान आहे सर, नवीन हो. आहे, पहिल्यांदा माझ्याकडे आले. कारण की आम्ही नशीबवान आहे सर, आम्हाला तुम्ही भेटले अगोदर, आणि नाही तर आम्ही असंच फिरलो असतो. कमीत कमी 10,000 तलाव झाला त्याच्यात, म्हटलं त्यामुळे नाद सोडला आता. पण आता इन्फॉर्मेशन भेटली, थोडीशी नॉलेज भेटली, म्हणून आता वाटतंय की बा करावं आता एंट्री. हे जे नॉलेज आहे ना, तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे तुमच्याकडे राहील, कोणी चोरू शकत नाही. हो, हे ते तर लाईफ आहे सर. टाइम आहे. आणि चोरू शकत तुम्ही नाही कोणी. तुमच्या मुलांना, फॅमिलीला पण हे नॉलेज शेअर करू शकतात. आणि त्यांना नक्कीच. तुम्हाला सांगू का, माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असे लोक आहेत, ते त्यांच्या मुलांना सांगतात की हे कर, ते कर, म्हणजे शेअर मार्केट कर, बघ एंट्री कशी, इन्व्हेस्टमेंट कुठं काय. पण आपल्या वडिलांनी आपल्याला म्हणजे नाव जर काढलं तर लगेच अरे हे काय, हे बंद कर, पहिले असं म्हणतात. म्हणजे कसं आहे, पहिले तेच म्हणायचे ना बाबा, शेअर मार्केट आपल्यासाठी नाहीये, नाहीये, ते सट्टा सट्टाबाजी आहे असते, असं पैसे तसं. असतात, तेव्हा पैसे गुंतून जाता, आता निघत नाही. साधे मी पानटपरी टाकली, मला पान बनवता येत नाही, तो माझ्यासाठी सट्टा. बरोबर. आता पानटपरीवाले पैसे कमवत नाही का? कमवतात. काही पानटपरीवाले लाखो रुपये कमवतात. ओके. कमवतात ना. म्हणजे पानटपरी म्हणजे आपण काय समजतो, एकदम लोकल आहे. पण ज्या तुम्ही बघा मोठ्या सिटीमध्ये पानटपऱ्या आहेत, दिवसाला 10-20 हजार रुपये प्रॉफिट असतो त्यांचा, ॲव्हरेज सांगतोय मी. सो मग तो सट्टा आहे का त्यांच्यासाठी? नाही, त्यांच्याकडे स्किल आहे, नॉलेज आहे, ते प्रॉफिट कमवत आहे. ठीक आहे. सो बरोबर ह्या आहे. फील्डमध्ये पण स्किल, ज्याच्याकडे स्किल आहे त्याच्याकडे प्रॉफिट आहे. चहाचे दुकानं भरपूर आहे, पण सगळेच चहाचे दुकानं चालतात का? नाही चालत. नाही ज्याच्याकडे चालत. स्किल आहे त्याचे चालतात. ह्या फील्डमध्ये पण ज्याच्याकडे नॉलेज आहे त्याच्याकडे पैसा हा येतो, म्हणजे येतो 100%. मी गॅरंटी देतो. ओके. स्किल नसेल, चुकून येईल आणि निघून जाईल. निघून जाईल. बरोबर. असं आहे. ओके ठीक आहे, थँक्यू. नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट. ओके सर, थँक्यू सर, धन्यवाद. नक्की नक्की नक्की, माझा सपोर्ट असेल तुम्हाला, डोंट वरी. गिरीश पाटील सर, तुम्ही? मी पुण्याहून आहे सर, म्हणजे मूळ पारोळा जळगावचा आहे. आणि पुण्यात मी 2017 पासून इथं कॉलेजला होतो, नंतर इथे जॉब वगैरे
इथंच आहे. आम्ही एमईची इंडस्ट्रियल कंपनी आहे, जे आपले एमईची इक्विपमेंट असतात ते बनवते. तिथं सर्व्हिस मॅनेजर आहे. आणि ट्रेडिंगचं मी 1 वर्षापूर्वी ट्राय केलं होतं. एक मित्र आहे माझा, तो करायचा. मग मी जस्ट बघितलं तसं. मग मी पण ओपन केलं ग्रोला डीमॅट अकाउंट आणि ते ग्रोला दाखवतं. जे टॉपचे जे राहतात ना, ते मग त्याच्यात मी ट्रेंड हे करायचो. डिलिव्हरी शेअर घ्यायचो. जो वर जात असेल त्याला घेऊन घ्यायचो. आणि नंतर काय व्हायचं, मार्केट परत खाली यायचं, तेव्हा मग परत म्हणजे कधी-कधी लॉस व्हायचा, कधी-कधी पण प्रॉफिटमध्ये ऑल ओव्हर. पण जेव्हापासून आपला क्लास वगैरे जॉइन केला, तेव्हापासून आता कळालं की कुठं शेअर बाय करायचा, कुठं हे करायचं. आणि ऑप्शन ट्रेडिंगचे ना मी एवढे व्हिडिओ बघितले, की मला ऑप्शन ट्रेडिंगच समजली नाही. आणि फक्त मी 2 दिवसातच ऑप्शन ट्रेडिंग समजून गेली, की कसं त्याला हे करायचं आणि टाईम डीके कसा वर्क करतो, काय करतो. आणि मी ज्या दिवशी आपलं ऑनलाईन चालू होतं, की करायचंय म्हणून, त्या दिवशी तर झालं नाही माझ्याकडनं. दुसऱ्या दिवशी मी ट्राय केलं आणि ते झालंच थोडं सक्सेस. ओके, ओके. चांगली गोष्ट आहे. म्हणजे कॉन्फिडन्स आला तुम्हाला. आणि हो. काय आहे, मी बघा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग जी काही शिकवली आहे, त्याचा मी तुम्हाला डिसएडव्हान्टेज पण सांगितलं आहे, ॲडव्हान्टेज पण सांगितलं. जेणेकरून तुम्ही जास्त मोटिवेट होऊन डायरेक्ट कुठेही ट्रेडिंग नको करायला, की हा माझा कोर्स झाला आहे. सो मी तुम्हाला त्यातला काय जे काही निगेटिव्ह पॉईंट आहे तेही सांगितले, कारण की माझं ते काम आहे बरोबर. दोघं गोष्टी सांगणं. ओके, की चांगलं काय आहे, वाईट काय आहे, तुम्ही काय बरोबर. करायला पाहिजे. टाईम डीके ना सर, मला आहे ना माहिती आहे का, म्हणजे ना मी खूप व्हिडिओ बघितले. त्याच्यानंतर म्हटलं तुम्ही जसं सांगितलं होतं ना YouTubeला हे करायचं. एवढे व्हिडिओ बघितले आहेत. मोस्ट ऑफ द टाईम भेटतच नाही. जॉब 9 to 6 नंतर घरी. पण ते ना असे फिरून-फिरून सांगतात, नेमकं कन्सेप्टच समजली नाही. पण तुमच्या आहे ना फक्त एक अर्धा तासात सगळी कन्सेप्ट समजून गेली, की टाईम डीके कसा वर्क करतो आणि ती प्राइस कशी हे होते. आपल्याला कुठं पाहिजे, जर एकदम फास्ट मोमेंटम आली तर आपल्याला फायदा आहे. जास्त टाईम ठेवून काही मजा नाही त्यात. म्हणजे या गोष्टी कन्सेप्ट कळाली त्याच्यात. आता बाकी लोक काय करतात, मैंने अभी खरीदा है 9 बजे, देखो 12 बजे तक इतना प्रॉफिट हो गया. पण ते कधीतरी होतं आणि तुम्ही तो रील बघतात आणि तुम्ही तसं करायला जातात. ओके, सो तुम्ही फसतात. म्हणून तुम्हाला रियालिटी माहीत असणं गरजेचं आहे. आता कुठलाही रील स्टार असेल, कोणी असेल, सो तो तुम्हाला असंच दाखवणार की हे बघा, याच्यात हा फायदा आहे, तुम्ही माझ्याकडे या. त्याचं काय इंटेन्शन आहे, हा फायदा आहे, तुम्ही यायला पाहिजे, तुम्ही अट्रॅक्ट झाले पाहिजे. सो तसं रील बनवणार आहे, तो प्रॉफिटच दाखवणार आहे. सगळं काही मार्केटबद्दल तुम्हाला ओके सांगणार आहे, परफेक्ट सांगणार आहे. निगेटिव्ह कोणी नाही सांगणार. मग आपण डायरेक्ट त्याचा कोर्स बाय करतो किंवा काय करतो. सो इथं कुठंतरी आपल्या गोष्टी चुकतात. एक कॉन्फिडन्स येऊन गेला आता, की आपण करू शकतो. मी आता सध्या तरी पेपर ट्रेडिंगच करतोय, कारण दुसऱ्या दिवशी परत म्हणजे आणि ते तुम्ही जे सांगितलं आता, की प्रॉफिट झाला, की थोडं हे करायचं म्हणून आहे. त्याच्यात काय होतं, माणूस एकदा झाला, आता परत अजून आपण हे करू. मग मग त्याच्यात डिसिजन चुकतो. त्याच्यात चुकतं, डिसिजन चुकतं हे त्याच्यात. बघा, बर्थडेच्या दिवशी पार्टी लगेच होते, पण बर्थडे झाल्यानंतर 2-3 दिवसात पार्टी तुम्हाला भेटणार नाही. म्हणजे तो स्टेबल होतो पर्सन. जास्त आनंदामध्ये कसं आपण कोणाला पण काही पण वचन देतो किंवा प्रॉमिस करून देतो. तुम्ही बर्थडेच्या दिवशी त्याला सरप्राईज करा एकदम, लगेच तो तुम्हाला काही हो म्हणून देईन. असं असतं. म्हणजे तो स्टेबल नाहीये. आनंदात पण आणि दुःखात पण. एखादा व्यक्ती दुःखात आहे, तो डिसिजन चुकीचे घेतो. म्हणून स्वतःला पहिले स्टेबल करायचं, मग नंतर डिसिजन घ्यायचा. आणि हे प्रत्येकाला कळतं, मी स्टेबल आहे का नाहीये हे कळतं. ज्याचं त्याची एक लेवल असते, एक टायमिंग असतो. कोणाकोणाचा राग लगेच शांत होतो, कोणाकोणाचा खूप उशिरा होतो, कोणाकोणाच्या डोक्यात ते राहतच नेहमी. प्रत्येकाचं वेगळं असतं. ठीक आहे. सो डोंट वरी, सपोर्ट असेल माझा तुम्हाला. ठीक आहे. अजून कोण आहे नेक्स्ट? प्रसन्न पाटील सर, तुम्ही आहे काय? हा सर. हो बोला. ओके. आता तुम्हाला सगळ्यांना मी पहिल्यांदाच बघतोय, जास्त काही बघितलं नाहीये. ठीक आहे. सर मी जळगाव पाचोऱ्याचा आहे. ओके. जळगाव पाचोरा जवळचे. पहिल्या मुद्दा सर तुम्ही म्हणजे हे म्हणजे एक चांगल्या शिक्षकासारखं शिकवून टाकलं सर तुम्ही, म्हणजे भारी शिकवलं. आणि शेअर मार्केट बद्दल आपल्या खानदेशमध्ये तर डायरेक्ट निगेटिव्ह वातावरण आहे सर, डायरेक्ट की म्हणजे शेअर मार्केट म्हणजे सट्टा शेन, ते काही खरं नाही आणि आपलं काही डोकं चालव नाही तर ते. पण म्हणजे मी करत होतो सर, 20-21 पासून करत होतो. म्हणजे म्हणजे मित्राने सांगितलं होतं की स्टॉक मार्केट असतं असं तसं, अकाउंट वगैरे उघडलं मी. आणि जे शेअर घेतले होते, म्हणजे आता 2-3 शेअर घेतले होते, ते 2-3 वर्षात डबल झाले. पण ते असं म्हणजे एवढं प्रॉपर नॉलेज नाही होतं. म्हणजे मला सपोर्ट बी माहिती नाही, रेजिस्टन्स बी माहिती नाही, ब्रेकआउट वगैरे आपलं म्हणजे सिम्पल टर्म पण माहिती नाही होत्या.
पण तुम्ही जे बेसिक पासून शिकवलं आणि मित्राने सांगितलं हा स्टॉक घेऊन घे, तिथे एंट्री करून घ्यायची, डायरेक्ट हायला एंट्री करायची, म्हणजे याच्या कोण घ्यायचं म्हणून घ्यायचं तसं चालू होतं. पण आता जे तुम्ही शिकवल्यामुळे एक प्रॉपर नॉलेज भेटलं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी समजून गेल्या, तर आता त्याच्यामुळे मदत होते आणि एक कॉन्फिडन्स आला की आपण म्हणजे प्रॉपर करू शकतो. क्लास करायचा होता की करायचाच होता क्लास. मग आजूबाजूच्यांनी बी म्हणजे मित्र कंपनीमध्ये केलेला होता, पण ते असं ऑनलाईन 2-4 दिवसामध्ये 2-4 दिवसाचा क्लास सांगायचे की 2-3 दिवसामध्ये तुम्हाला शिकवून देतील बुवा. आता 2-3 दिवसामध्ये ते एवढं शक्य नाही आहे. 2-3 दिवसात ते काय शिकवतील त्यांनाच माहिती. म्हणजे 1.5 महिना शिकवलं एवढ्या कमी किमतीत, म्हणजे म्हणजे आणि तुमचं मी तोलून मापून तुम्हाला शिकवलंच नाही, राईट? नाही, नाही. दुसरी गोष्ट, आपण टू वे कम्युनिकेशन केलं, जे काही केलं ते म्हणजे तुम्ही हां, मला हां. विचारलं, मी तुम्हाला सांगितलं, जसं आपण बोलतोय तसंच. फक्त तुमचा व्हिडिओ ऑफ राहायचा, मला फक्त आवाज हं. यायचा. सो ही पर्सनल ट्रेनिंगच असते, ठीक आहे? पर्सनल बरोबर. हो, ट्रेनिंग हो. मध्ये ह्या गोष्टी होतात आणि मला ती हॅबिट आहे ना, म्हणजे मी पर्सनल ट्रेनिंग द्यायचो ना, हं. त्याच्यामुळे मला ते असं योग्य वाटत नाही तुम्हाला सगळ्यांना म्यूट ठेवायचं आणि माझं जे काम आहे करून लगेच अर्ध्या तासात मोकळं व्हायचं. ते योग्य नाही वाटत मला, म्हणजे स्वभावच येतो माझा तसा की तुम्हाला कळायला पाहिजे. नाही कळलं विचारा, म्हणजे क्लिअर होईल. मला पण शांत झोप लागेल, तुम्हाला पण शांत झोप लागेल. हा, माझे कन्सेप्ट क्लिअर झाली आणि तुम्ही नेक्स्ट वेळेस ते तुमच्या डोक्यात नाही राहणार कन्फ्युजन. तुम्ही नेक्स्ट टॉपिक शिकण्यासाठी लगेच रेडी राहणार आणि प्रिपेअर होऊन जाणार. हा हा क्लिअर आहे नेक्स्ट टॉपिक बरोबर. असं. त्याच्यामुळे मला ती हॅबिट आहे, म्हणून मी तुम्हाला असं पर्सनल ट्रेनिंग द्यायचा प्रयत्न केलाय हा इनडायरेक्टली. फक्त स्टुडंट जास्त असल्यामुळे ज्याचा क्वेश्चन येईल त्याला फेस केलं आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न केलाय, जेणेकरून कुणाच्या मनात काहीही डाऊट राहायला नको. असं. तुम्ही सोप्या भाषेतच शिकवलेलं आहे सर. भारी, म्हणजे सर्व समजलेलं आहे, असं काही नाही. नाही, तुम्हाला समजणं हे माझं टार्गेट. तुम्ही मला हं. फीस दिली आहे, तुम्हाला समजायला पाहिजे आणि तुम्हाला व्यवस्थित परफेक्ट नॉलेज भेटायला पाहिजे. हे हे हं. टार्गेट असतं प्रत्येकाचं. ओके, माझं पण तेच होतं, तुम्हाला समजायला पाहिजे आणि परफेक्ट नॉलेज आणि बरोबर नॉलेज भेटायला पाहिजे. अनवॉन्टेड खूप आहे इथं शिकण्यासारखं. तुम्हाला मी कॅन्डल ज्या शिकवल्या 3च, तुम्ही जर सर्च केल्या ना, तुम्हाला 30 कॅन्डल दिसतील, 30 प्रकारच्या. हं, हं. पण त्या काही कामाच्या नाहीयेत. ठीक आहे, ज्या कामाच्या आहेत, कुठं त्याचा यूज करायचा हे महत्वाचं आहे. ठीक आहे, हो. ओके. अजून कोणी आहे का नेक्स्ट? अजून कोणाला बोलायचं आहे? कोण बाकी आहे तुमच्यामधून अजून? कोण बाकी असेल तर व्हिडिओ ऑन करा. यस, बोला. सर बोला मॅम. सर मी एक हाऊसवाईफ आहे. हस्बंडाने तुम्हाला फॉलो केलेलं होतं, त्यांनी सांगितलं की आपले ऐरा आणि जगदीश पाटील भाऊन ते आहेत की त्यांच्याकडे लाव म्हणे क्लास. तर मी म्हटलं चला शिकून बघू. मला त्यातलं काहीच नॉलेज नव्हतं, पण तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शिकवलं. म्हणजे जे हॅमर कॅन्डल वगैरे ते काहीच मला कळत नव्हतं, पण जे तुम्हाला विचारलं ते म्हणजे समजावून वगैरे सांगितलं तुम्ही. आणि म्हणजे मी माझा प्रॉफिट बुक करून घेतला, म्हणजे क्लासची फीस काढून क्लासची फीस बुक करून. डाऊट वगैरे तुम्ही सर्व क्लिअर करून. ओके, किती हो, प्रॉफिट काढला तुम्ही? तरी 10-11 हजार निघून गेले माझे. ओके ओके, चांगली गोष्ट आहे. तुम्हाला प्रॉफिट मला झाला वाटत लगेच, नव्हतं मला की इकडे आनंद होतो की हा, माझ्या स्टुडंटला प्रॉफिट झाला म्हणजे मला झाला प्रॉफिट. असं मला चांगलं. असं वाटत होतं की 1 रुपये पण निघणार नाही आणि सर्व म्हणजे आपल्याकडे असं म्हणतात की काय शाही शेअर मार्केट म्हणजे सट्टाचे बुवा सट्टा असं. आहे वा, असं. बरोबर बरोबर. हा, म्हणून त्यामध्ये काही इंटरेस्टच घेतला नाही. पण यांनी सांगितलं की बुवा बघ म्हणे, ट्राय करा बुवा असं शेअर मार्केट आपले खानदेशकडचे आहेत म्हणे. मग म्हटलं चला बघू. तुम्ही तर आणि एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी किमतीत तुम्ही शिकवलेलं आहे सर. आणि आणि हॅमर कॅन्डल वगैरे आपलं म्हणजे सपोर्ट रजिस्टर या गोष्टीचं काहीच माहिती नव्हतं. कुठला म्हणजे स्टॉक कुठं घ्यायचं ते काहीच माहिती नव्हतं मला. पण बरोबर बरोबर. तुम्ही शिकवल्यानंतर म्हणजे प्रॉफिट म्हणजे करू शकते बुवा मी, असं वाटत आहे आता. नक्की नक्की. आणि काही अडचण आली? माझ्यासोबत माझी मुलगी पण शिकते. तुमची मुलगी पण ती शिकते? म्हणजे तिला जास्त नॉलेज. हो, माझी मुलगी पण शिकते. आहे का तुमची मुलगी? हो, आहे ना. म्हणजे काजल. एका एका सीट मध्ये तुम्ही 3 लोक शिकले का?
नाही माझे हसबंड आर्मी मध्ये आहेत ओके, ते ते इथं आर्मी नसतात. मध्ये आहे का? ओके ओके, हा हो तुम्ही दोघ जण एक शिकले, चांगली गोष्ट आहे, चांगली हो गोष्ट आहे. फी डबल आहे सर. फी डबल घ्यायची असं नाही, त्यांनी डबल काढून टाकलीये, दोन त्यांचे हो काढून घेतली. काढून टाकली. सर मी काढली आणि मी. त्याच पैशाने मी ड्रायव्हिंग क्लास पण लावून घेतलेला आहे सर. ओके ओके ओके, कितवीत आहे तू तुला बाळा? काय म्हणजे knowledge? कितवीला मी आहे? आता इंजिनिअरिंग करते. ओके, इंजिनिअरिंगला इंजिनिअरिंग आहे. करते. ओके ओके, चांगली गोष्ट आहे, हा. चांगली गोष्ट. पहिले एज्युकेशनवर फोकस करायचा, म्हणजे तुमचा इन्कम सोर्स आला का त्याच्यानंतर तुम्ही याच्यात थोडी थोडी इन्व्हेस्टमेंट करू शकतात. ठीक आहे. ते तर आहेच सर, कारण की आता म्हणजे जॉबचं पण कसं झालंय, सिक्युरिटी नाही जॉबला, फायर करतात लगेच. आणि बरोबर आपलं स्टॉक मार्केटचं कसं आहे की आपण स्वतः इन्कम करू शकतो नॉलेज असल्यास. राईट. जॉब म्हणजे आपल्याकडे एकच ऑप्शन आहे, आणि तुम्हाला माहिती आहे इन्व्हेस्टमेंट म्हणजे तुमच्याकडे दुसऱ्याच्या हाताखाली काम करायचं. तुमच्याकडे सगळे ऑप्शन आहे. तुम्ही TCS मध्ये पण करू शकता इन्व्हेस्टमेंट. तुम्हाला जी कंपनी आवडते त्याच्यात तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता तुमच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्ही जॉबच केला तो इनडायरेक्टली. फक्त आपली सायकोलॉजी अशी आहे, मी कामाला गेली म्हणजे मी सेफ आहे, गेलो म्हणजे मी सेफ आहे, असं नाहीये काही. तुम्हाला कधीही काढू शकतात. पण ह्या फील्डमध्ये तुम्हाला काही परमिशन नाही ना, की माझ्या कंपनीत तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टमेंट करायची नाही करायची, काही आपल्याला लागते का ऑथॉरिटी? आपल्याला फक्त डिसिजन सेल्फ नॉलेज. डिपेंडेंट असतो. राईट राईट राईट, चांगली गोष्ट आहे. ओके, छान वाटलं मला, तुम्ही दोघं शिकलेत. ओके, सगळे सेशन अटेंड केले ना? थँक्यू सर. हो हो. ओके 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 ओके, नाईस. ठीक आहे, नेक्स्ट कोण आहे अजून? नमस्कार सर, जय कांदेश. नमस्कार सर, जय कांदेश, बोला. सर मी प्रवीण येरकर आहे, CRP मध्ये आहे, अंमळनेरचा आहे. ओके ओके ओके. मी सर 21 पासून युट्यूब वगैरे बघत होतो, म्हणजे लर्निंग सारखं केलं होतं, इन्व्हेस्टमेंट वगैरे काही केली नाही. पण नंतर IPO वगैरे असं करून 4-5 हजार रुपये महिने वगैरे काढून टाकतो. मग तुम्ही युट्यूब मध्ये जे शिकलो मी, त्याच्यापेक्षा तुम्ही जे शिकवलं 5,000 मध्ये लई शिकवलं तुम्ही. म्हणजे आता मी स्वतः म्हणजे आपण करू शकतो बुवा, पण अजून मी नाही करणार. मी अजून एक वर्ष रिटायरमेंटला बाकी आहे ना. बरोबर तर बरोबर. ते पूर्ण पेपर ट्रेनिंग करणार आहे पूर्ण, म्हणजे पेन्शन येऊन करायचं का नाही, ओके. पूर्ण हे करायचं बुवा. हा, लर्निंग करूनच. तुम्ही लई दिला आहे मला 5,000 मध्ये सर, पण अजून पण मला वाटतंय तुमच्याकडे 5-50 ब्रह्मास्त्र आहेत. ठीक आहे ठीक आहे, काहीतरी कृपा करावी आमच्यावर. बोलू आपण त्याच्याबद्दल, बोलू आपण त्याच्याबद्दल नंतर. हो, कारण की तुम्ही जे शिकवलं ना स्विंग ट्रेनिंग वगैरे, आता लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो, पण तुम्ही लॉंग टर्म मध्ये आता बघून घ्या. मी निफ्टीचे पण काही स्टॉक सांगतो की ते 12 महिने 2 वर्षामध्ये सुद्धा त्यांनी 0 रिटर्न दिलेलं आहे. बरोबर. मार्केटचा काही भरोसा नाही, पण त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग आणि हे करून माणूस कमवू शकतो महिन्याला 5-10%, 20% असं तुम्ही सांगत. आणि जे काही ते तुम्हाला बरोबर आहे. स्टॉक दिले ना, मी तुम्हाला जे काही दिले ना, ते बघा तुम्ही, कोर्स जाऊ द्या, तुमची फी ऑटोमॅटिक त्या स्टॉक मधूनच निघून जाईल. डोंट वरी. फक्त हो, तुम्ही निघाले सर. 5-7. नाही सर, त्याच्यामध्ये अजून एक आहे. आता याच्या शिक्षणाबरोबर माणसाला माइंडसेट आणि सायकोलॉजी पण शिकावं लागेल. कारण मी याच्यामध्ये तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही मला सांगितलं घोडा, दीपक नायट्रेट, मी लगेच तुम्ही सांगितलं आणि कोर्स जॉईन पण नव्हता केला, तरी मी 1 लाखाचं घेऊन टाकलं होतं. बरोबर बरोबर. आणि ते लगेच 4-5 दिवसामध्ये 10,000 महिना दिला. मला पैशाची गरज पडली, मी सुट्टी गेलो होतो, त्यात मला लगेच विकावं लागलं. 10,000 लॉस बुक करावा लागला. बरोबर. पण कधी पण सायकोलॉजी आणि ते काय म्हणतो मी, कारण की आपण एकदा पैसे टाकले तर ते. आणि तो घोडा नाही, तुम्हाला आता सांगतो बघा. आता रील्स मध्ये मी 30 सेकंदात काय काय सांगू शकतो. स्टॉप लॉस देऊ शकत नाही, एक्झिट देऊ शकत नाही, ही सिच्युएशन आली एक्झिट करा हे सांगू शकत नाही. पण तो लॉंग टर्म साठी दिला होता मी इनडायरेक्टली व्ह्यू, आणि मला माहिती आहे 2-3 महिन्यात, 6 महिन्यात, वर्षभरात मी त्याला डिलीट पण नाही केला. दुसरा व्यक्ती राहिला असता ना, डिलीट करून टाकला असता त्या रीलला. का? कारण की हा खाली जातोय, डिलीट करा. आणि मी एकाला, सगळ्यांनी मला मेसेज केले होते, सर याला काय करू, एक्झिट करू का, खाली पडू? मी त्यांना काय सांगितलं, तुम्ही बघू शकता मेसेज, थांबा किंवा स्वस्तात भेटताय बाय करून टाका. म्हणजे माझं इंटेन्शन जे आहे ना ते फिक्स असतं, की बाय तर बाय, असं नाही पलटून जायचं की सिच्युएशन बदलली. मला माहिती ही इन्व्हेस्टमेंट आहे, तो आज ना उद्या वर जाणार आहे म्हणजे जाणार आहे. आणि तो
जेवढा फास्ट खाली आला तेवढा वर पण आला, हे मला माहिती होतं. पण मग एवढं एक्सप्लेन नाही करू शकत मी 100 लोकांना की असं करा थांबा, ते नाही करू शकत मी. फक्त पेशन्स ठेवा बस. मी पण घेतलाय दीपक नायट्रेट, मी तर बॉटम पण कॅच केलाय. पण मग बाकी गोष्टी शेअर नाही करू शकत आपण सगळ्या. ठीक आहे. हो बरोबर आहे. हम्म. आणि दीपक नायट्रेट येणाऱ्या काळात खूप प्रॉफिट देऊन जाईल, डोंट वरी. हम्म. ठीक आहे. तुम्हाला मग काय वाटलं, कोर्स करून फायदा झाला का नाही? म्हणजे जे काही हो फीज सर, वाटल्या फायदा तुम्हाला. झाला. ओके ओके ओके. फायदा झाला सर, एवढ्या कमी याच्यामध्ये आपल्याला म्हणजे स्विंग ट्रेडिंग वगैरे याच्यामध्ये आपण आरामात करू शकतो असं. नक्की नक्की 100%. हम्म. ठीक आहे. अजून हम्म. कोणाला बोलायचं आहे? एक आहे वेळ अजून, आपण 15-20 मिनिटं घेऊ शकतो. कोण आहे का मला नेक्स्ट? मला बोलायचं आहे बोला बोला सर, बोला. गणेश पाटील सर बोला. सर. मी सुरत गुजरातून आहे सर. हम्म, ऍक्सिस बँकेमध्ये सर बँकिंग प्रोफेशनल आहे 3 वर्षापासून. हम्म. आणि मला सर असं पण शेअर मार्केटचा क्लास लावायचा होता. मी इकडं सुरतमध्ये पण तपास केला होता. हम्म, इकडं सर 3 स्टेज मध्ये होतं सर हे क्लासेसचं. म्हणजे बेसिक कोर्स, इंटरमिडिएट कोर्स आणि ऍडव्हान्स कोर्स असे 3 कोर्सेसची फी 20,000 आहे. असं म्हणजे 60,000 आहे. आणि तिन्ही कोर्स जर डायरेक्ट केले ना आपण तर 50,000 म्हणजे 10,000 डिस्काउंट मध्ये भेटतो. हम्म. मी तसा तपास केला होता आणि माझे मित्र पण ट्रेडिंग वगैरे करताना, तर मग मला पण आवश्यक होती सर. हम्म. पण मग तुमचे व्हिडिओ वगैरे बघितले. संयोगानुसारच आला सर. मी जसं ट्रेडिंग मध्ये मला इंटरेस्ट आला ना, तर हम्म. तुमचा पण व्हिडिओ आला त्या काळात. हम्म. आणि ती तर म्हणजे एकदमच नाही आहे बरं तुमची 5,000 रुपये. मी तर फक्त व्हिडिओ बघितला. हा, हा, आणि कन्फर्मेशन साठी हा. कन्फर्मेशन साठी तुम्हाला बोलला 5,000 फिक्स आहे का, तेव्हा तुमची काही 6,000 झाली होती हम्म. बरोबर. हम्म. मी 6,000 पण पे करायला रेडी होतो. पण हम्म. तुम्ही म्हणे काही 20 का 30% अलाव आहे, 5च करा म्हणे तुम्ही. मी लगेच केली होती सर फी वगैरे. हम्म. त्याच्यानंतर मग हे बघा, मी आहे ना, ट्रेडिंग मग 1 मिनिट, मी आहे ना तुमच्यामधून एक पण पर्सन कडून 6,000 घेतलेली नाहीये. तुम्ही माझे फर्स्ट स्टुडंट होते, सो मी कधीच असं करत नाही की बाकीच्यांकडून 6, बाकीच्यांकडून 6. फिक्स मी तर असतं. सर तिसरा स्टुडंट होतो, तिसरा. मी तिसऱ्या जेव्हा ग्रुपमध्ये ऍड आलो ना, तिसरा हा. तिसरा नंबर माझ्या तेव्हा मी आणि 2 तुम्हाला मुली होत्या माझ्या. 6,000 ला पण हो म्हटलो असतो की हा टाकून द्या 6,000, पण मी तुम्हाला लगेच सांगितलं असेल 5 करा, काही हा, प्रॉब्लेम. तुम्ही लगेच बोलले होते आता चालू झाले म्हणे ऍडमिशन वगैरे, हम्म. अजून बारे 30 मुले व्हायचे म्हणे. मग मी हम्म. लगेच पे केले होते सर पैसे वगैरे. हम्म. त्याच्यानंतर सर ट्रेडिंग वगैरे मी क्लासेस करतोय अजूनपर्यंत. मी बँकिंग प्रोफेशनल आहे. डीमेट अकाउंट सगळे मीच ओपन करतो, पण अजूनपर्यंत डीमेट मी ओपन नाही केलं होतं सर स्वतः. ओके ओके. आता तुम्ही जी लिंक दिली होती हम्म. एंजलची, त्याच्यावर डीमेट ओपन केलं, चार्ट वगैरे बघतो. हा हा. अजून इन्व्हेस्टमेंट वगैरे काय केली नाहीये. हम्म. बट सर इतकं आता झालंय की 10-15 हजार मी काढू शकतो. तुम्ही नक्की जी नक्की. स्ट्रॅटेजी दिली त्याच्या हिशोबाने. नक्की नक्की. हे बघा, गुजराती लोक आहे ना, खूप आहे बरं का ह्या फील्डमध्ये. हो हो सर, इन्व्हेस्टमेंट पुष्कळ आहे. पुष्कळ. माझ्या बँकेमध्येच पुष्कळ आहे. माझे मित्र पण आहे सर. हम्म. आणि मला इगोच्या हिशोबाने आलं होतं, जसं माझे मित्र आम्ही संध्याकाळी बसायचो ना, तर हेच शेअर मार्केटचा हा ट्रेड घेतला, याच्यात इतकं हम्म. लॉस फायदा वगैरे. आणि मी जायचो त्यांच्यामध्ये बोलायला. मग ते मला सांगायचे जाऊ दे भाऊ, तुझ्या बसची बात तुमच्या नाहीये, बसची बात आपल्याला नाही. ताप असतो असं तसं. मग मी इगो म्हणून मी स्वतः प्रायव्हेट कोर्स करणार होतो. आणि मग स्वतः ट्रेडिंग करून प्रॉफिट काही लॉस वगैरे ते म्हणजे मी टिप देणार होतो त्यांना, हा 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 हा. असं काही दाखवणार होतं. आणि आता ते झालंय सर. थोड्या दिवसात मार्केटमध्ये येऊन गाजवणार आहे सर मी पण, इतकं नक्की. आणि तुमचे जे मित्र आहे ना, तुम्ही त्यांना एकदा विचारून बघा. त्यांची एंट्री बेसिक असेल, तुमची एंट्री ऍडव्हान्स असेल. फक्त ट्रायंगल पॅटर्नला तुम्ही एकदा विचारा त्यांना, एंट्री कशी घेतो तू. आणि हा. तुम्ही तुमची एंट्री तुमच्या मनात ठेवा, बघा तुम्हाला काय फरक दिसतो. अरे माझ्या आत्याच्या मुलाने पण कोर्स केला सर 55,000 मध्ये इकडे सुरतमध्ये हम्म. ट्रेडिंग इन्स्टिट्यूट करून आहे. हम्म. त्याचा कोर्स कम्प्लीट झालाय, 6 महिने कोर्स केला त्याने. पण तरी काही इतके काही नॉलेज नाही त्याला परफेक्ट. त्याच्या पोर्टफोलिओ पण मी बघितला ना, आता त्याच्या घरी गेलो होतो तेव्हा हम्म. 20,000 मायनस मध्ये चालतोय तो. आणि हम्म. काही नॉलेज ओके ओके आहे त्याला. ओके. तसं मी सांगितलं नाही अजून कोणाला की मी ट्रेडिंग कोर्स वगैरे करतोय, बरोबर. त्यानंतर करणार. आता बघा, मी कुठल्याही पर्सनला भेटतो ना, म्हणजे त्याला माहित नसतं मी कोण आहे काय आहे, मी सांगत नाही डायरेक्टली मी प्रोफेशन नाही हे ते. सो ते हम्म. असं बोलत नाही मोकळं. आणि त्यांना जर विचारलं, हा, मग त्यांना जर सांगितलं मी पण हे करतो, मग त्यांना मी विचारतो तुम्हाला काय नॉलेज आहे. लगेच मी 2च मिनिटं बोलतो त्या पर्सन सोबत, लगेच मला ओळखून जातं की याला हा, कुठल्या लगेच लेवलचं समजून नॉलेज आहे आणि कुठलं नाही. सो ते लगेच कळतं, आपण त्या फील्डमध्ये गेलो ना, लगेच कळतं ते, डोंट वरी. आणि मला थोडं एक्स्ट्रीम आहे नॉलेज, आणि त्याच्यामुळे मला लगेच कळतं की समोरच्या पर्सनला किती नॉलेज आहे काय नाही. आणि ते तुम्हाला पण कळेल लगेच. तुम्ही बोलण्यात, आता तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये बसा,
तुम्हाला दोन गोष्टी त्यांच्यापेक्षा जास्त माहीत पडणार टेक्निकली बरं का, प्रॅक्टिकल म्हणतोय मी तुम्हाला. कसं असतं फंडामेंटल काय आहे, तो कुठून तरी युट्यूब वरून व्हिडिओ बघून येईल किंवा रील बघून येईल, मग तो तुमच्याकडे सांगेल असं असं आहे. हे काय झालं, ही इन्फॉर्मेशन झाली, हे नॉलेज नाहीये. लक्षात ठेवा. नाही तुम्हाला काय वाटेल, यार मला हे माहित नाही, हे तर नॉलेज आहे. ती इन्फॉर्मेशन आहे. नॉलेज काय आहे, प्रॅक्टिकल जे आहे ते नॉलेज आहे. ते तुम्हाला बरोबर. कोणाकडून ऐकावं नाही लागत ना, तुम्ही स्वतः क्रिएट करताय, म्हणजे हे तुमचं स्किल आहे, नॉलेज आहे. ओके. सो मी तुम्हाला तेच दिलंय, जे महत्वाचं आहे ते. इन्फॉर्मेशन काय कसं तुम्ही आहे सर, आमच्या आता ओके ओके सारखी आमची सेविंग आहे सर 1-1.5 पर्यंत. आणि त्याच्याने 10 तर मंथली तरी रिकवर कसे करायचे तितकं नॉलेज तर आलंय सर. नक्की बाकी ऑप्शन ट्रेडिंग फ्युचर हे सगळं नेक्स्ट पार्ट आहे सर. ते बघू नंतर प्रॅक्टिस झाली तेव्हा. राईट आणि राईट. आतापर्यंत मी प्रॅक्टिस करतोय सर. ट्रेडिंग पण नाही, ट्रेडिंगचा मौका पण आला होता पण मी टाकलेच नाही पैसे. ओके ओके. आणि ठीक काय आहे या सर, फील्ड थँक्यू. मध्ये ना, हा ठीक आहे, या फील्ड मध्ये ना रिअल लोक खूप कमी आहेत आणि थोडे फसवणारे लोक जास्त आहेत. सो टेलिग्राम झालं, किंवा तुम्हाला कॉल्स येतील, व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, त्याच्यात तुम्हाला ऑटोमॅटिक ऍड करतील किंवा फोन करून ते म्हणतील आम्ही तुम्हाला कॉल देऊ फ्री ऑफ कॉस्ट वगैरे. सो हे सगळं स्कॅम आहे. याचा अर्थ म्हणजे इनडायरेक्टली स्कॅमच आहे हा. सो टेलिग्रामवर तर खूप जास्त आहे सर. खूप. आता मला कोणी कोणी विचारतं सर तुमचं टेलिग्रामला आहे का, तिकडं स्कॅमर जास्त आहे. तिकडं जर मी गेलो तर त्यांच्यात आणि माझ्यात काही फरक नाही राहणार. सो कोणी पण म्हणतं तुम्हाला बघा मेरा टेलिग्राम चॅनल जॉईन कर लो. ओके. त्याच्यात सगळे एडिट वगैरे करता येतं ना, कुठला कॉल दिला लगेच एडिट करता हा हा. येतो किंवा डिलीट करता येतो. सिम्पल आहे. जो फेल गेला तो डिलीट, नवीन पर्सन आला त्याला फक्त सक्सेस दिसणार, फेल कुठे दिसणार. आता मी एक कॉल दिला, हा बाय करा, थोड्या वेळाने तो सक्सेस झाला तर दाखवायचा, नाही झाला डिलीट करायचा. हा बरोबर. सिम्पल आहे लॉजिक. नवीन आला त्याला काय दिसेल, अरे यार याच्यात दररोज प्रॉफिट आहे, म्हणजे जे प्रॉफिट आहे तेच तो ठेवणार ना ग्रुपमध्ये. हे तुम्ही पण करू शकतात, काही विशेष नाहीये. स्कॅम आणि इकडं सर सुरत मध्ये फीस खूप जास्त आहे. 75, 85, सर 65 अशी फीस आहे फी सर इकडे. सगळीकडे जास्त आहे. मी कमी घेतली आहे म्हणून तुम्हाला ते तसं वाटतंय. फी जास्तच आहे. ओके. मला नाव आता मग कमवाय आमची इनडायरेक्टली प्रॉफिट, आम्हाला इनडायरेक्टली प्रॉफिट झाला ना 50-60 हजार. बरोबर असं समजू शकता तुम्ही. राईट. फी तुमच्या सुरतमध्ये जी घेता ना त्याच्या डबलची घेतो मी, पर्सनल ट्रेनिंगची. हा. ओके. पण ते पर्सनल असतं म्हणून, बाकी काही नाही. ठीक आहे. अजून नेक्स्ट कोण आहे का? नेक्स्ट बोला. सूरज सर तुम्हाला बोलायचं आहे. जय खानदेश सर. जय खानदेश. बोला सर. सर मी नाशिकवरून बोलतोय. बोला सर. पहिले तुमचं रील वगैरे बघितलं होतं पण तेव्हा काही एवढे वाटत नव्हतं, पण जेव्हा तुमचा वाढदिवस होता ना त्या दिवशी तुम्हाला मेसेज केला होता की मला एक कोर्स करायचा आहे म्हणून. बरोबर. तर त्यावेळेस मी निर्णय घेतला की मला शेअर मार्केटमध्ये काहीतरी करायचं आहे बाबा म्हणून. नाही तर अगोदर कसं होतं की कोणी पण सांगायचं की हा शेअर घे तो शेअर घे, तर मी घेऊन टाकायचो पण मी एक्झिट नव्हतो करत, आणि हा एक्झिट पॉईंट मला मिळाले पण नव्हतं. असे भरपूर असे शेअर्स पडलेले होते माझ्याकडे, ते घेत होतो पण सेल नव्हतो करत. नंतर नंतर हे युट्यूबला वगैरे बघून बघून बघितलं, क्लास काही मिळतच नव्हता. नंतर मग रील्स वर बघितलं, तेव्हा तुमचा व्हिडिओ जेव्हा आला ना तेव्हा मग मी ठरवलं की क्लास करायचाच म्हणून. ओके. आणि क्लास अगोदर तुम्ही ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट कोर्स वगैरे कुठे केला होता? काहीच नाही. ओके. नाही सर, नाही सर. ओके. मग कोर्स युट्यूबला वगैरे काही तुम्ही केला नाही सर, फक्त युट्यूबला बघितलं असेल. युट्यूबला वगैरे मी फक्त, हो नाही युट्यूबला वगैरे क्लासेस वगैरे बघायचो पण मिळत नव्हते. मग रील्स वर आलो तर मग ते नाशिकमध्ये वगैरे ना असं बसलेले वगैरे लोक दाखवायचे की आम्ही मार्केटमध्ये क्लास घेतो बुवा. तर मी तिथं इन्फॉर्मेशन करायचा प्रयत्न केला पण मग तिथं काही केलं नाही, म्हटलं दूर असेल त्याच्यामुळे. मग म्हटलं जाऊ द्या. नंतर मग तुमची रील बघितल्यानंतर विचार केला की सरांकडून शिकावं म्हणून. आणि अगोदर शक्यता आहे ना मी म्युच्युअल फंड वगैरे हेच करायचो, पण ते आता बंद करून टाकलं सर. ओके. तुम्हाला डिफरन्स थोडं कळून थोडंच गेला. करतो. म्युच्युअल फंड हो म्हणजे इनडायरेक्टली इन्व्हेस्टमेंटच येते. राईट. हो सर. हा. ती हो त्यांच्या हिशोबाने आहे, ही आपल्या हिशोबाने आहे थोडीशी, बस हा फरक आहे. पैसा तुमच्याकडून कोणी हो काही सर. घेतं, फिरून फारून तो स्टॉक मार्केट मध्येच येतो किंवा इन्व्हेस्टमेंटच असते ती. राईट.
आणि हो सर. आणि पहिले पण सर मी ते शेअर्स पण घेत होतो ना सर, तर व्हॉल्यूम बघून घेत होतो. तुम्ही शिकवल्या पद्धतीप्रमाणे ना, तर आता ते सर्व माइंडसेट चेंज झालेलं आहे. तर मी टॉप बॉटम बघूनच शेअर घेण्याचा प्रयत्न करतो सर. नक्की नक्की. आणि रिलॅक्स राहायचं, माइंडसेट असा क्लिअर ठेवायचा, हो सर. मला ही डायरेक्शन तर ही डायरेक्शन. ओके, कन्फ्यूज नाही हो व्हायचं. सर. आणि स्वतःला पण कन्फ्यूज कधी करायचं नाही, की हे करू का हे करू, बाय करू का सेल करू, किंवा निघायचं का थांबायचं. तुम्ही मल्टिपल स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट केली ना, तुमच्या मनात भीती नाही राहणार, राईट. पण हो तुम्ही सर. एका स्टॉकवर, आता समजा तुम्हाला कुठं तरी जायचंय गावाला, सो तुम्ही एकाला सांगितलं मला गाडी पाहिजे, तुमच्याकडे गाडी नाहीये. सो त्याने हो सर. तुम्हाला कन्फर्मेशन समजा नाहीच दिली, किंवा हा ठीक आहे बघू, सो तुम्ही 2-3 जणांना सांगून ठेवणार ना, एक सेफ्टीसाठी, की याची गाडी नाही हो भेटली सर. तर दुसरी. सो तसं पण स्टॉक पण ऑप्शन मध्ये ठेवायचे, आणि सगळ्यांना थोडी थोडी डिवाइड करून टाकायची कॅपिटल. ठीक आहे. हो सर. ते कसं तुम्ही दिल्याप्रमाणे आम्ही ते सर्व थोडे 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 स्टॉक्स घेऊन ठेवले तसे. नक्की नक्की. ती स्ट्रॅटर्जी सोडायची नाही, लाईफ टाईम नाही सोडायची बरं का. देवाने हो पण सर. सांगितलं उद्या हा स्टॉक वर जाणार आहे, सगळी कॅपिटल टाकायची नाही. हा रूल हो सर. कधीच विसरायचा नाही. तुमच्याकडे कितीही नॉलेज आलं, किंवा किती तुमच्याकडे हो हो. इम्पॉर्टंट न्यूज आली, इनसाइडर न्यूज असेल तरी नाही. ठीक आहे. विश्वास हा हो सर. 5 लोकांवर ठेवायचा, एकावर नाही ठेवायचा इनडायरेक्टली. ठीक आहे. ओके. हो. थँक्यू सर. तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे, बस तेवढीच माझी कमाई आहे. ती कमाई म्हणजे कट करून ही कमाई भेटली बा मला, फायनान्स पैशांची नाही, पण याच्यात फीज मधून हे भेटलं बस. अजून कोण आहे, कोणी आहे का ऍक्टिव्ह, म्हणजे बोलायचं आहे कोणाचं बाकी आहे, कोणी बोलणार आहे का? नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. एक जण. हा, योगेश तेच सर ना बोला. लिहिलंय सर, मी नंतर बोलस. नाही तेच बोलतोय सर, मी हा, बोलस. बोला सर, निखिल पाटील सर बोला. नमस्कार सर, मी जळगावचा आहे प्रॉपर, बोला सर. आता अहमदाबादला आहे, फार्मामध्ये आहे सर मी कामाला. हम्म, तर मी शेअर मार्केटमध्ये 1.5 वर्षापूर्वी म्हणजे एंटर झालेलो होतो. हम्म, भावाने दिलेलं होतं मला की अकाउंट म्हणून. पण मग तेव्हा म्हणजे सुरुवातच होती, तर जसे जसे इंस्टाग्रामला समजत होते आपल्याला शेअर, जे म्हणजे चालत होते तेव्हा, की सुझलॉन चालू आहे, ट्रेन सेक्टर चालू आहे, जे चालत होते ते मी घेत होतो. मी स्टॉक म्हणजे क्वांटिटी खूप कमी कमी घेत होतो, आणि ओके पोर्टफोलिओला माझ्या तरी तेव्हा वेगवेगळ्या टाईपचे 30 शेअर होते सर. ओके ओके. हा, पण मला तेव्हा माहित नव्हतं की त्यांना डिलिव्हरी वगैरे चार्ज वगैरे 20-20 रुपये लागतात वेगळे ते. तर मी ते 1 वर्ष ठेवले सर मी. ओके. नियर बाय होती चांगली अमाऊंट. पण मग त्यामध्ये मला म्हणजे काही म्हणजे 1 वर्षानंतर मला नियर बाय 30%, कोणत्या कोणत्या शेअर मध्ये 50% म्हणजे असं लॉस झाला. तो नंतर कव्हर केला आहे का म्हणजे शेअरमुळे. पण नंतर मग जे बेसिक म्हणजे माहित नव्हतं की नेमकं केव्हा एंट्री घेतली गेली पाहिजे, केव्हा घेतली गेली किंवा पाहिजे. काय केलं पाहिजे. हो. तर आता मी सध्या अहमदाबादला आलेलो, तिकडे म्हणजे गुजरातीमध्ये असतात ते, की शेअर मार्केट प्रत्येक घरात एक आहे असतोच. आहे आहे आहे. आणि कंपनीत जेव्हा जातो आपण, तेव्हा विषय निघतोच की निघतोच. हे चालू आहे, तुम्ही ते चालू आहे. डिनरला लंचला वगैरे तुम्ही ती सुट्टी होते आणि छोटीशी तुमची, बरोबर बरोबर. तेव्हा निघतो म्हणजे निघतो विषय. तर मग त्या परीने माझ्याकडे म्हणजे ते चळवळ सुरू झाली, म्हणजे ती की हे चालू आहे, हे मार्केट चालू आहे. मग त्याच्यामध्ये इंटरेस्ट वगैरे येत गेला, की थोडं समजायला लागलं. आणि आता कसं झालं, क्लास लावण्यामागचं कारण कसं असतं सर, की आपण जर 1 वर्ष घेऊ ते एवढं शिकायला, ते आपण विदिन 1 मंथ मध्ये घेतलं, शिकलं, आणि त्याच्यापेक्षा ऍडव्हान्स शिकलं. नक्की नक्की. आज टाइमच हा म्हणजे पैसाच आहे. पण आपण जे आता आपल्या क्लास थ्रू शिकलेलो आहे सर, ती तुम्ही जे आता म्हणजे शिकवलं, की बाकी कसं मी म्हणजे पाहिलेलं आहे की पीपीटी आणतात किंवा ते रेकॉर्डिंग वगैरे देतात. आपण न काही करता एका टॉपिकवर 1 लेक्चर घेतलंय सर पूर्ण. आणि राईट राईट. जे तुम्ही एक्सप्लेन केलेलं आहे ते तुम्ही चार्ट वरती पण दाखवलेलं आहे. चार्टवर दाखव. ते हो. कोणीच करत नाही. तुम्ही म्हणजे तुम्हाला ही गॅरंटी देतो, तुम्ही कुठेही कोर्स करा, तुम्हाला ऑलरेडी सगळं असं ठेवून तुमच्यासाठी असं ड्रा करून ठेवलं असतं सगळं व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित दिसायला पाहिजे. का? बरोबर. कारण की त्यांना ते शोधायला खूप वेळ लागतो, ते काढून ठेवतात. तुम्हाला तुम्हाला काय आवडतं ते लावतात तिथं. हा, मग सॅटिस्फाय होणार.
माझं आज पण तसं तुम्ही नाही. दिलेले हा आज बोल. पण तुम्ही दिलेले जे स्क्रीनशॉट आहेत सर, हम्म, ते जरी कोणी पाहिले ना सर, त्यांना क्लिक होईल की नेमकं की हा टॉपिक काय आहे, हे कसं आहे, हे कसं वर्क करेल. राईट. आणि माझं कसं आहे सर, माझी तर शिफ्ट मध्ये होतं आणि त्यात तुमचं ते कॉर्पोरेट केलं तुम्ही की म्हणजे मी तुम्हाला बोललेलो होतो मागास की आपलं फोनवरती पण बोलणं झालं की सर माझं थोडं शिफ्ट मध्ये असतं की शिफ्ट मध्ये सेकंड असतं. हो. शिफ्ट. हा, तर तुम्ही मला तेवढा व्हिडिओज वगैरे ते वगैरे त्या टाईप मध्ये पण म्हणजे टाइम टू टाइम दिले. जेव्हा मी मेसेज केला ते म्हणजे आलेले. आणि बरेचसे असे कन्सेप्ट आहे सर की ते नवीनच शिकायला भेटले की इंट्राडे मध्ये आपण जरी आपल्याकडे नसतो तरी आपण सेल करू शकतो, त्याने पण आपण ऑर्डर घेऊ शकतो, असं तसं म्हणजे नवीन नवीन शिकायला भेटलं सर आपल्या कोर्समध्ये. आणि आता जे पण आज तुम्ही शिकवलेलं आहे त्याचं आता समजलंय ते कसं आहे, पण आता आम्हाला कसं आहे सर आता की चार्ट वरती ओळखायला म्हणजे जे पॅटर्न बनतंय ते त्याच्यावरती आता स्टडी करावा लागेल सर. नक्की नक्की स्टडी हा करावा लागेल. म्हणजे लगेच कॅच होईल बघ की हा हे पॅटर्न बनतंय, हम्म. त्यात आता इम्प्रुव्हमेंट करावी लागणार आहे. नक्की नक्की. हे बघा प्रॅक्टिस आहे. आता माझ्यात आणि तुमच्यात थोडा फरक तर राहणारच आहे. माझ्याकडे थोडंसं म्हणजे जास्त वेळ दिलाय त्याच्यामुळे माझी नजर लगेच ओळखते. तुम्हाला थोडा वेळ लागेल बस. पण जे मी शिकवलं आहे ते पहिले बघा आणि लगेच अप्लाय करा. तुम्हाला लवकर सापडेल तो टॉपिक. हो त्याच्यानंतर सर. मग सगळं शोधायचा प्रयत्न करा हळूहळू हळूहळू. लगेच सापडेल. फक्त टाइम द्या तुम्ही. चार्ट बघा. तर रिझल्ट तुम्हाला नक्कीच. दिसेल. आणि बघा मी तुम्हाला जे काही शिकवलं आहे ना मी तुम्हाला जेव्हा पण शिकवायला यायचो मी कुठली प्रिपरेशन करत नाही की मला आज हा टॉपिक शिकवायचा आहे. सगळं माझ्या डोक्यात असतं काय शिकवायचं म्हणजे मला प्रॅक्टिकल नॉलेज आहे, थेरी नाहीये. मी काही वाचत नाही की कुठला टॉपिक शिकवायचा आहे. म्हणून लोक तर तुम्हाला सर असे पण ट्रेनर पाहिलेत सर मी की ते एका इंडिकेटर वरती पूर्ण लेक्चर काढून टाकतात आणि पूर्ण एका इंडिकेटर वरती डिपेंड असतं त्यांचं सर्व. हो सर, इंडिकेटरवर डिपेंड राहिलं असतं तर मी पण इंडिकेटरनेच केलं असतं, तुम्हाला पण तेच शिकवलं असतं. सो ते काही कामाचं नाहीये. तुम्ही इंडिकेटर मला दाखवा, सर हे इंडिकेटर एवढं वर्क करतं, मी लगेच तुम्हाला दाखवून देतो की याचे डिसएडव्हान्टेज काय, तुम्ही कुठं फसले असते. आणि ज्याला इंडिकेटर दाखवायचं असतं ना तो बरोबर तो चार्ट घेऊन येतो, ते इंडिकेटर तिथं लावतो, ज्या चार्टला मॅच होतो ना तेच तो आणतो आणि तुम्हाला शो करतो तो युट्यूबला किंवा इंस्टाला. ए इंडिकेटर देखो 100% ॲक्युरसिटी इसकी 100% ॲक्युरसी आहे. तुम्हाला असं वाटतं अरे यार बरोबर आहे हे तर. बरोबर आहे. तसा नसतो. तो तुम्हाला चांगला चेहरा दाखवतो इंडिकेटरचा, वाईट चेहरा दाखवत नाही. सो इंडिकेटर वर्क करत नाही. ठीक आहे. ठीक आहे. अजून कोणी आहे का नेक्स्ट? थँक्यू सर सो मच. छान वाटलं तुमच्याशी बोलून. बोला योगेश जाधव सर. थँक्यू सर सर. नमस्कार. जय नमस्कार. खानदेश. जय खानदेश सर बोला. सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप धन्यवाद की इतक्या कमी पैशांमध्ये तुम्ही तुमचं नॉलेज आम्हाला शेअर केलं, त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद ओके करतो. ओके थँक्यू सर. सर जे काय तुम्ही शिकवलं हम्म, ते खूप म्हणजे आजपर्यंत मी शेअर मार्केटमध्ये अननोन होतो. मी स्टार्टिंग केली होती शेअर मार्केटची कोविड पासून. कोविड पासून. त्यावेळेस मी फक्त लॉंग टर्म मध्येच इन्व्हेस्टमेंट केली होती सर. म्हणजे बऱ्यापैकी लॉंग टर्मचे शेअर्स तेव्हा घेतले होते, इन्व्हेस्टमेंट केली होती. पण नॉलेज नसल्यामुळे त्यावेळेस होल्ड नाही केलं सर. जर त्यावेळेस होल्ड केलं असतं तर आज चित्र वेगळं राहिलं असतं सर. खूप पैसे बनले असते. ओके. कारण त्यावेळेस खूप कमी लो प्राइस मध्ये शेअर घेतले होते. आज ते शेअर बघतो तर त्यांच्या किमती खूप कुठल्या कुठे निघून खूप गेल्या. आहेत. आणि बघा मी मी आता एकच शेअर होल्ड केला होता सर, ओके. अदानी पॉवरचा. तो मी 80 रुपयाने घेतला होता, तो 900 रुपये गेला होता सर. बरोबर. पॉवर 100च खूप घेतले होते आहे. मी. पॉवर खूप आहे, फक्त तुम्हाला नॉलेज पाहिजे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला जे पण स्टॉक दिले आहेत तुम्ही थोड्या महिन्यांनी बघा, वर्षभर थांबले ना तरी तुम्हाला मी जी फी तुमच्याकडून घेतली त्याच्या 4-5 पटीने फी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, ते टेन्शन घेऊ नका. नाही हो सर, ते पी काय एक दिवसात रिटर्न येते सर ती फी. हा तो विषय आहे, पण काय आहे जास्त दिवस काही द्यायची गरज नाही तिला. नॉलेज असेल ना, बघा आता तुम्हाला काय सांगू, कोणाचा स्टॉप लॉस असतो तो तर कोणाचा प्रॉफिट असतो. ठीक आहे. सो पैसे काय नंबर आहे जस्ट. बरोबर.
आणि ही अशी फील्ड आहे. आता एक्झाम्पल, तुम्हाला तुमचं दुकान आहे ते तुम्हाला मोठं करायचं आहे, तर तुम्हाला त्याला लोक पण जास्त लागतील, जागा जास्त लागेल, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला टाइम जास्त लागेल, तुम्हाला डोक्याला ताप जास्त लागेल. पण ही फील्ड अशी आहे, एकच सेकंदात तुमचा बिझनेस एवढा ठेवायचा का एवढा ठेवायचा हे तुमच्या हातात आहे. एका सेकंदात एकच पर्सन करू शकतो, एकच मिनिटात करू शकतो. एक्झाम्पल, हेच क्वांटिटी बाय करायची तुम्हाला का 1000 बाय करायची आहे, तुम्हाला तोच टाइम लागेल आणि बरोबर सर. प्रॉफिटचा रेशो पण सेम तोच राहील. फक्त नॉलेज तुम्हाला परफेक्ट पाहिजे. मग तुम्ही स्केल किती वाढवायची किती कमी करायची हे तुमच्या हातात आहे. तुम्हाला गरज नाही की अजून एक पर्सन पाहिजे मला इथं, मला क्वांटिटी जास्त घ्यायची. सो हा बेनिफिट आहे या फीडचा. म्हणजे एक जो सर आहे. नॉलेज तर हवंच, पण पेशन्स खूप महत्वाचे आहे सर. बरोबर. जर तुमच्यात पेशन्स असेल सर तर काही होऊ शकतं. ओके. नक्की नक्की. आणि सर आपले जे सेशन राहिलेत, हम्म, एक म्हणजे नेक्स्ट टॉपिक काय राहील, सगळ्यात मेन हे राहायचं नाही, माहिती नाही राहायचं सर, हाईट राहायचं. म्हणजे त्याचा इंटरेस्ट जास्त असायचा की आज जे शिकलो त्याच्यापेक्षा उद्या बेटर असेल. बेटर असेल. आणि नक्कीच तसंच घडलं सर, की रोजचं जे नवीन नवीन सेशन यायचे त्यात खूप काही नवीन शिकायला भेटलं. स्पेशली अनालिसिस करण्यामध्ये जे तुम्ही जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स शिकवला, हा खूप सुंदर टॉपिक होता सर. आणि जे पॅटर्न शिकवले ते आता म्हणजे स्वतःहून स्टडी करू शकतो सर कुठल्याही मार्केटमध्ये. नक्की इतकं तर तुम्ही आम्हाला सक्षम करून दिलं. बरोबर. आणि तुम्हाला बघा, शिकवताना मी असं बोर नाही होऊ दिलं आणि तुम्हाला सांगितलं नाही काही नाही, गोष्टी कधी बोर नाही झाला सर. की पुढच्या टॉपिक मेन मध्ये गोष्ट तर तुम्हाला कधी बोर नाही काय झाला. काय शिकवणार आहे. त्याच्यात काय असतं, तुमचा इंटरेस्ट असतो आणि तुम्हाला जर सांगून दिलं मी काय शिकवणार आहे, मग तुम्ही ते कुठेतरी शोधतात आणि मग ते मिक्स होऊन जातं. सो मी काय सांगतो, त्या पर्सनने काय सांगितलं असतं, तुम्ही गुगलला काहीतरी सर्च केलं असतं, म्हणून तुमचं कन्फ्युजन होतं, राईट. आणि दुसरी गोष्ट, हे आपलं जे मी तुम्हाला शिकवलं ना, एक सिरीज टाईप शिकवलं मी तुम्हाला. म्हणजे जसं वेब सिरीजच्या एक एक असतात ना, अर्धा अर्धा तासाच्या, नेक्स्ट येस येस येस. व्हिडिओमध्ये काय असेल, व्हिडिओमध्ये काय असेल, तो इंटरेस्ट पण त्याच्यामुळे काय होतं, समोरच्याला इंटरेस्ट पण येतो आणि तो पूर्ण कॅप्चर करतो ते. आणि रेकॉर्डिंग जर दिल्या असत्या तुमच्या डोक्यात याच्यापैकी 30% गेलेलं असतं. जे काही दिले 100% मी तुम्हाला हे कोर्स, त्याच्यापैकी तुमच्या डोक्यात 30% गेलं असतं बस. ओके. कारण की आपण ते काही स्किप दिवस करतो, पुढे करतो, त्याच्यामुळे. माझे एक 2-3 सेशन मिस झाले होते लग्नामुळे. त्याच्या मी रेकॉर्डिंग तुमच्याकडून घेतल्या तर आहे, पण खरं सांगा ते अजूनपर्यंत बघितल्या गेल्या नाही. बघा असं आहे. मला माहिती आहे ना कोण, आता माझा एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, मला माहिती आहे. तुम्ही मला एवढी फी दिली आहे, तुमच्या म्हणजे कितीतरी पटीने लोक जास्त फी देतात मला आणि तेच बघत नाही रेकॉर्डिंग. सर रेकॉर्डिंग बघितली नाही गेली, पण लाईव्हला जेव्हा असतात तेव्हा पूर्ण डोक्यात जातं. हा फायदा असतो, बाकी काही नाही. म्हणून नाही, जे तुम्ही लाईव्ह मध्ये शिकवलं ना सर, ते खूप सुंदर होतं. आणि रेकॉर्डिंग मध्ये सर खरोखर कळत नाही, कारण लाईव्ह मध्ये आपल्या क्युरीज जे आहेत सर तुम्हाला विचारून लगेच क्लिअर होतं. रेकॉर्डिंग मध्ये कोण विचारणार आहे सर, नाही विचारणार, प्रश्न आपला प्रश्नच राहून जातो. प्रश्नच राहून जातो आणि टॉपिक पुढे गेला का तो प्रश्न तिथंच कुठंतरी गुदमरून मरून जातो. तो पुढे येत पण नाही परत, कारण की नवीन लगेच प्रश्न तयार होतो. सो 10 प्रश्न आपण बरोबर. डोक्यात नाही ठेवू शकत ना, असं आहे. आणि तुम्ही इंडियात कुठेही जा, कुठल्याही ट्रेडरकडे जा, तुम्हाला तो असं शिकवत नाही, रेकॉर्डिंग टाकून देतो. लक्षात ठेवायचं, रेकॉर्डिंगच भेटतात तुम्हाला. खूप कमी लोक आहेत ते 2 वे कम्युनिकेशन शिकवतात. समजा शिकवलं पण तर तुम्हाला ते अनम्यूट करणार नाही. मला केलं नाहीये, मी मोठ्या मोठ्या ट्रेडर कडून शिकलोय, मला अनम्यूट केलेलं नाहीये आणि मला कधी चान्स पण भेटला नाही. ठीक आहे. सो सर खूप वेळा असं झालंय की आता माझे भरपूरसे मित्र ट्रेडिंग करतात, मी त्यांच्याजवळ खूप वेळा बसलोय, त्यांना सांगितलंय की मला शिकवा कसं करायचं, पण इतका ऍटिट्यूड राहतो सर त्यांच्यामध्ये की ते कधी सांगत नाही. कारण वास्तविक मध्ये सर त्यांना प्रॅक्टिकल नॉलेज इतकं नाही की ते जितकं दुसऱ्याला शिकवू शकता. त्यांना तेच अर्धा अपूर्ण नॉलेज घेऊन चालतात सर, घेऊन ते चालतात आपल्याला काय शिकवणार आहे. मी आणि भरपूर वेळा बघितलंय ते भरपूर इतके लॉस मध्ये फिरता की ते त्यांचा लॉस कव्हर करण्यात त्यांचं डोकं लागून जातं सर. ते आपल्याला कुठे शिकवणार आहे. आणि त्यातल्या त्यात ते
ॲटिट्यूड असतं ना, सो त्यांना असं वाटतं हे नॉलेज कोणाकडे जायला नाही पाहिजे, माझ्याकडेच पाहिजे. सो सांगत नाही लोक. हा अनुभव तुमचा जो आहे ना, तो मला पण आहे. पण मी शेअर नाही करू शकत. म्हणजे मी जेव्हा अननोन होतो ह्या फील्डबद्दल, तेव्हा मला सांगायचे पण नाही काही लोक किंवा मित्र. का रे हे कसं करतो? तुमचा हा असं. क्लास जॉईन करण्याचा मेन उद्देश माझा हाच होता सर, की मी खूप वर्ष म्हणजे खूप महिन्यापासून चालू होतं माझं की ट्रेडिंग क्लास जॉईन करायचा. त्या दिवशी अचानक सकाळी तुमचा व्हिडिओ पाहिला. मी तुम्हाला सकाळी सकाळीच कॉल केला होता हम्म, 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 की सर म्हटलं मला जॉईन करायचं आहे, पण त्यावेळेस पैसे नसल्यामुळे तुम्हाला बोललोही होतो मी की थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे सर, तुम्हाला पाठवतो म्हटलं नंतर. हम्म, हम्म, मग तुम्ही म्हणे ठीक आहे तुम्ही करा, करू म्हणे. पण परत तुमचा लगेच कॉल आला मला 5 मिनिटांनी की असेल तेवढे टाका, हम्म, तुम्ही सीट बुक करून घ्या. मग मी माझ्याकडे 2-3 हजार रुपये तुम्हाला पाठवून मी सीट बुक करून घेतलं होतं. नंतर ते थोडे पैसे द्यायला अजून डिले झाला, त्याबद्दल पण सॉरी. नाही नाही नाही, मी विषय घेतला का पूर्ण याच्यात पैशांचा, किंवा तुम्हाला लाईव्ह नाही मध्ये नाही नाही कोणाला बोललो तुम्ही का मी? हा सर, तुम्ही इतका शिकवल्यानंतर पैशाचा विषय नाही घेतला, हीच खूप मोठी गोष्ट आहे आमच्या आधी. नाही तर अदर क्लास मध्ये असं होतं ना, 2 दिवस झाले, तिसऱ्या दिवशी लगे रिमूव्ह, पैसे भरा तर पुढे कंटिन्यू, नाही तर रिमूव्ह. खरंय खरंय. असे भरपूर पाहिलेले आहे सर मी. मला रिमूव्ह केलंय तर तुमचं काय आलं? मला रिमूव्ह केलंय आणि मला माहिती आहे माझं इंटेन्शन हे टोटल नाहीच होतं की पैसे कमवायचे असते, जास्त तुमच्याकडून जास्त फी घेतली असती किंवा खूप काही ऑप्शन आहेत अजून. पण मला इंस्टाग्रामवर मला नाव करायचं आहे मेन मुद्दा म्हणजे. आणि खानदेशी पण ट्रेडर आहेत असं मला दाखवून द्यायचं होतं की आपल्या खानदेशातले लोक काही कमी नाही आहेत असं. पण आपल्या खानदेशच्या ट्रेडर सारखा तुमच्यासारखा ट्रेडर आम्ही पाहिला नाही अजून. मी तर खरंच नाही पाहिला सर. नाही जे का? ते असतील. असं कोणी शिकवत नाही सर, कोणीच नाही शिकवत, कोणीच नाही. मी चांगले बघितले सर, कोणीच नाही शिकवत. कसं असतं सर, तुम्हाला याची खरी गोष्ट सांग का, ज्याच्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज आहे तो शिकवू शकतो माझ्यासारखं, बरं का. मला माहिती नाही आता बाकीच्यांबद्दल, पण प्रॅक्टिकल नॉलेज ज्याला आहे माझ्यासारखं तो शिकवू शकतो. आणि हे नॉलेज कमी असतं, शिकवणारे जास्त आणि ट्रेडर कमी असतात, आणि इन्फ्लुएन्सर आणि टीचर जास्त आहेत, असं आहे. सर मेजर गोष्ट एक आहे की पडद्याच्या मागून शिकवणं आणि फेस टू फेस शिकवणं खूप फरक पडतो. खूप फरक पडतो. आणि दुसरी गोष्ट काय तुम्हाला, बाकीचे एक प्रश्न जर विचारला ना सर, एक प्रश्न जर विचारला ना, तर ते पुढे काय शिकवायचं हे विसरून जातात. नाही, मी तुम्हाला असं झालंय. अनम्यूट करण्यामाग माझा एक उद्देश असतो बघा. तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, माहित नाही मला, पण मला गॅरंटी आहे मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. कुठल्याही लेवलचा माणूस असला, कुठलाही प्रश्न असला, मी त्याला उत्तर देऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला अनम्यूट करतो. नाही तर तुम्हाला मी अनम्यूट केलेलं नसतंच. आता केलं असतं फक्त शेवटच्या दिवशी. आणि आणि फक्त एडिट करून टाकलं असतं, जे जे इम्पॉर्टंट आहे ते ठेवलं असतं, बाकी कट करून टाकलं असतं. कारण की मला माहिती आहे ना. आणि मी आता, तुम्ही कमी इन्व्हेस्टर आहेत, म्हणजे छोटे इन्व्हेस्टर आहेत, तुमचे इन्व्हेस्टमेंट कमी आहेत. माझ्याकडे मोठे इन्व्हेस्टर असतात, सो त्यांना मी फेस करू शकतो. सो मला माहिती आहे तुम्हाला मी इझिली करू शकतो फेस. इंग्लिश मधून पण विचारतात काही लोक, असे पण असतात. आता मी हिंदी मधून शिकवायचो, तो थोडासा दिल्ली साईड किंवा युपी हरियाणा, मग ते इंग्लिश मधून पण विचारतात आणि त्यांचे वेगळ्या लेवलचे क्वेश्चन मी उत्तर द्यायचो हिंदी मधूनच, कारण की ते सगळ्यांना कळतं ना, इझी लँग्वेज हे. सर कधी आले धुळ्याला तर नक्की कॉल करा ओके. किंवा सर तोरणमाळ या आपण तिकडेच आहे सर. ओके, काय सर? तोरणमाळला या म्हटलं, आता तिकडेच आहे मी. ओके. मस्त तुम्हाला हिल फिरवतो. स्टेशन ऊन आहे आता एक नंबर. हिवाळ्यामध्ये मजा नाही येईल. नाही, आताच मजा आहे तिथे. तुमची आज सगळी तर सोय मग करून देईल सर. आता काय तुमचंच झालं ते सगळं. सागर पाटील आम्ही आले, आमची सोय करा हो. 100%. सगळ्यांची म्हटले सागर पाटील सर, सगळ्यांचे म्हटले ते. तुम्ही या सर, काही इश्यू नाही. मी म्हणजे सर कधी धुळ्याला काही उद्या आहे राहिलं तिथे. नक्की कॉल करा. ठीक आहे. जळगावला पण आणि मी आम्ही त्याच्यामुळे काही issue नाही. आणि नक्की आम्हाला विसरू नका. आमची बॅच राहू द्या तुमच्या व्हॉट्सअप मध्ये सर. नाही, हे बघा आता काही राहिला आमच्या आडे छोटे मोठे तर टाका सर नक्की. नक्की. काय आहे माहिती आहे का तुम्हाला, मी व्हिडिओ का बघतोय, मला पण ओळख पाहिजे की तुम्ही आहे का. ओके ओके, कारण की मी फक्त आवाज ओळखतो ना.
आतापर्यंत आवाजावरच थोडंसं चालू होतं म्हणून आज शेवटचा दिवस होता. तुम्हाला बघू म्हटलं आणि थोडंसं बोलू, बरं वाटतं. हा विषय होता. आणि तुमचं प्रेम आहे माझ्यावर, हेच खूप मोठी गोष्ट आहे. एवढं सगळ्यांचा रिस्पॉन्स भेटला. कोणी असं काही अनम्यूट करून मला काही वेडं-वाकडं बोललं नाही किंवा काही असं डायरेक्ट ऑब्जेक्शन नाही घेतलं. त्याच्याबद्दल मला पण थोडंसं छान वाटलं तुमच्याशी बोलून, की सगळे असे एकदम जे पाहिजे बुवा माझी एक्स्पेक्टेशन जी होती ती मला भेटली. स्टुडंट जसे पाहिजे होते तसे. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी नाही आल्या चालतं, पण तुमचं बिहेव, बोलणं वगैरे ह्या गोष्टी ओके पाहिजे. प्रश्न काही विचारा. भले तुम्ही मला क्रॉस क्वेश्चन पण केला असतं तरी मी सांगितलं असतं. पण कोणी काय अशी लँग्वेज वगैरे वापरली नाही, एकदम व्यवस्थित. आणि तुम्ही पहिली बॅच इंस्टाची पहिली बॅच आहे त्याच्यामुळे प्रेम तर असणारच माझं, डोंट वरी. ठीक आहे, काही ते प्रॉब्लेम कायम नाही. राहू द्या सर. नाही आणि राहील जर कधी राहील. काही अडचण आली आम्हाला तर नक्की मदत करा. तुमले आम्ही मनाकडे व्हॉट्सअपला देखील मेसेज बी टाकला सर तरी रिप्लाय देतात. तुमले मनाकडे देखील असं वाटस का किंवा मी विसरणारा माणूस आहे, वाटच का सांगा बरं. नाही हो सर. हो, जे नेहमी आले हमारी फॉलो संत करे नाही राहत आम्ही ना. तुमले तरी सर चल रहे आहोत. हा, काही लोक असा बी आहेत, त्या कोर्स नाही करत असतं पर्सनल मेसेज करतात, सर असं असं आहे, काय प्रॉब्लेम आहे. जर त्यांना प्रॉब्लेम असला ना तरी मी त्याला सपोर्ट करस, की प्रॉब्लेम मास ना तर बरं का, खरंच मी सपोर्ट केलं की बुवा पैसे अटके जायलेत, असं आहे तसं आहे. कारण की आपण थोडंसं आपलं जे काही आहे, हेल्पिंग आहे मी, मला ती सवय आहे पहिल्यापासून मदत करा. आणि त्यांमध्ये समाधान राहते, वेगळ्या प्रकारनं राहस. कोणीतरी मदत करानंतर तो आपले 2 शब्द किंवा काहीतरी मन आशीर्वाद बी देणार त्याने खूप आहे. आणि ते कुठे ना कुठे आळवयच आपले असे. आता तुम्हाला मधला नाही, पण कोणी कोणी मनपा येलेत केसेस अशा की बुवा 50 लाख लॉस हो जायले, 20 लाख, 30 लाख, 10 लाख. सो त्यासले मी सजेस्ट करस की तू हाई कर बुवा, हाई करू नको. असं जे शे तेच खरं सांगस मी त्याला. मना पद्धत कन सांगायला प्रयत्न कर, जेणेकरून तो त्या फेज मध्ये निघे जाई बुवा असं. आणि एक नॉर्मल, कारण की कोणी कोणी एक्स्ट्रीम लेवलले पण चांगले ना त्यामुळे. कारण की लॉस हा लॉस इनकम्प्लीट नॉलेज असणं तर होऊ शकत. आणि सगळ्यातले हाईच होतं सर, मी याच्याकडून कॉल घेतले मला लॉस झाला किंवा टिप घेतले लॉस झाला. सगळ्यांचं रिझन हे एकच होतं, सेम. असं खूप कमी होते की मी ट्रेडर आहे मला लॉस झाला, किंवा मी कोर्स केला आहे मला लॉस झाला. कोर्स केला आहे मला रिझल्ट पाहिजे तसा नाहीये, असे आहेत लोक, असे फोन येतात. पण असं नाही आहेत मी कोर्स केला आणि मला खूप मोठा लॉस झाला. सो नॉलेज मध्ये पॉवर आहे, नॉलेज मध्ये पैसा आहे. माझ्याकडे नॉलेज आहे म्हणून तुम्ही फी देताय मला, राईट? माझ्याकडे नॉलेज नसतं तुम्ही फी दिली नसती. पहिल्या दुसऱ्या दिवशी तुम्ही टेस्ट केलं असेल की हा आहे काहीतरी, आहे काहीतरी, स्टेप बाय स्टेप तुमचं सॅटिस्फॅक्शन आहे ते पूर्ण करायचा प्रयत्न केला मी. ठीक आहे, अजून कोण आहे का? कारण की टाइम, अरे बापरे 11 हा वाजत मी आले. आहे. बोला बोला बोला. तर निखिल मी सर. माझं नाव आहे निखिल साळुंके. मी धुळे बुळकुणचा राहणार आहे. पण मी बस. आता 2015 पासून मी मिलिटरीत आहे. मिलिटरी मा म्हणजे बरोबर. वयाच्या 17.5 वर्ष असताना मी मिलिटरी मला घेतो. तर खास करून कसं मिलिटरी मध्ये सर, की टाइम टू टाइम पेमेंट वगैरे आपले पैसे चढायचे बस असतं. आणि मिलिटरी मग काय कोण काय सांगत जास्त वेळेस म्हणजे मिलिटरीला 70-80% तर पोरं इन्व्हेस्टमेंट करतच. कारण त्या ऑलरेडी काय त्या मनात दुसरं खायला जास. बरोबर. कोण लॉस. मग त्या संग आपण नवीन नवीनच, तर नवीन नवीन नसल्यामुळे काय आहे, की मी विजय बाबा कोण शेअर मार्केट करायला. आणि प्रत्येक गोष्ट असतं की प्रॉफिट ते काढतच, लॉस कोण ते काढत. लॉस कोण दाखवत. मग त्यांना काय आहे की आपला बाजूला जरी लॉस आहे आपली समजत नाही, लॉस नाही का प्रॉफिट नाही. बरोबर बरोबर. मग आपण काय करायचं, चल 10,000 प्रॉफिट हुई है, तू देखा देख यार, देखने के लिए यार 10,000 प्रॉफिट हुई है. देखो सर मेरे को 10,000 प्रॉफिट हो गया, देखो सर मेरा 50,000 निकाल दिया. ये मैं इसको मेरे को टेलीग्राम पे देता है, वो देता है. मग आपण काय त्याच इन्स्टिट्यूशन आपण काय बघ ना, ठीक आहे यार 50,000 टाका आणि 10,000-12,000 बी निघणार आपली महिन्याला गणेश आलं. आपण इन्स्टिट्यूशन वेगळं. बरोबर. आता तर आपण उनूच. मग ते म्हणे 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 हाऊ न्यूज देस, तू न्यूज देस. या गोष्टी आपण ऑप्शन ट्रेडिंग होतो सर पहिली स्टार्टली. 2019-20 मध्ये मी ऑप्शन ट्रेडिंग होतो. ओके. ऑप्शन म्हणून पहिला त्याची काय ते 4-5 ट्रेडर हिट होईल आणि 3-4 ट्रेडर लॉस आहेत. आपलं काय झिरो गडा सांगणार. बरोबर. ठीक आहे भाऊ, आपलं काही माहिती नाही. मग असं एक चालणार 7-8 महिने पुढची चालली आपली. येत जायत पगार होईल का, टाका 10-15 हजार, टाका 20,000.
असं करता करता सर म्हणजे लॉस तर होईल ना, आपण म्हणजे 50-60 हजार रुपये मी लॉस होईल त्यांना. मी म्हटलं आता काही करा नाही. तुम्ही मी पर्सनल एक व्हॉट्सअपला यावी टाकत होतो तुम्ही. म्हटलं सर मी 2 वर्षापासून मी वापरत नाही, कारण की ऑप्शन ट्रेडिंग करते नाही, तसं ते बंद म्हटलं. तर बरोबर. मग मी म्हटलं यार ऑप्शन ट्रेडिंग आपली करण्याच नाही. मग मी स्टॉक म्हणू सर. स्टॉक म्हणू पण मग स्टॉक माहिती 1 वर्ष होल्ड करा. काय काय त्या वाटतं आपण 10 लिहिणार, ते मी एखादा 20% 30% देतात, आपल्या बाकीना लॉस मारायचं. लॉस मग सर मी 2022 म्हणजे 2022 एंडिंगले जसं आता डिसेंबर एंडिंग आपलं चालू तसं सेम एंडिंगले आपला परवडा नाही मित्र आहे म्हणाला. त्या भाऊने नाही विषय काय प्लॅन करा की म्हटलं यार भारतीय क्लासेस आहेत ना आपला पुन्हा ना तिथे तो 28,000 फी होती. बरोबर. मग तेच ना असं न्यूज येतो इंस्टाग्राम म्हणजे मिलिटरी इंस्टाग्राम फेसबुक लिगल होता ते बॅन तो लिगल होतं. म्हटलं यार मग तो म्हणता न्यूजला ना म्हणायचं असं असते आपण असं करू म्हणजे दोन्ही विषय आपण क्लास करू क्लास काही प्रॉब्लेम नाही क्लास करू. आम्ही कसं इंस्टाग्राम तुम्ही नंबर सर्च करा म्हणजे झालं की फोन मेसेज करतो आपले मग त्याचा फोन यावा लागणार की तुम्ही काही करा सर तसं करा आम्ही तुम्हाला एवढं प्रॉफिट करून देऊ असं करून देऊ तसं करून देऊ. म्हटलं सर मग आम्ही तेच विचार की तुम्ही काय प्रोसेस रशी करा नाही. म्हटलं आम्ही ड्युटीला राहतो आपण प्रोसेस अशी अशी तुम्ही आम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग देऊ असं देऊ तसं देऊ बाकी आम्ही लाईव्ह शिकवतो सर असं दुपारचा क्लास असतो तसं असतं तुम्हाला दुपारची बॅच देऊ. म्हटलं ठीक आहे. मग आम्ही बॅच जॉईन केली. आम्ही काय करतात दोन्ही 50-50 पैसा जॉईन बसा करी आणि क्लासला एकच बसा एक म्हणजे लिखा नाही असं आणि सगळे म्यूट असतात त्यांना कोण तुम्ही लिख राहणार नाही लिख राहणार काही लेन राहत नाही. तुम्ही एक क्वेश्चन करतात तुम्ही फी पुरी द्यावा आणि 28,000 रुपये आणि तुम्ही एक क्वेश्चन विचारतात नाही आणि ते सांगताना सांगतात की बुवा तुमले 22-60 गाडी पण त्यांना तशी करणार कोण राहतो आपले समजत नाही कोण माणूस काय नाही तो भाऊ येस मोठी स्क्रीन ओपन करस त्यांनी पीपीटी चालू करतेस हे असं जाणार हे तसं म्हणजे त्यांना हिंदी आणि मराठी 2 ऑप्शन होतात. मग आम्ही मराठी चॉईस कर की बुवा ठीक आहे आपली मराठी सोपी पडली तर मराठी करू आपण. पहिला दिन देखा आम्ही काय चालू आहे तेच नाही एवढं शिकणार स्पीड क्वेश्चन विचारा काही तुम्ही कोणताच क्वेश्चन लिहून नाही कारण म्यूट असल्यामुळे तुम्ही काहीच करू शकत नाही. काहीच नाही तिथं चालणार असं चालतंय तसं चालतंय मार्केटचा हा प्रकार ते प्रकार याला स्टॉक म्हणतात त्याला स्टॉकला इन्व्हेस्टमेंट म्हणतात शिकायला पहिला रोज आम्ही समजलं की नॉर्मल गोष्टी शिकली थोडीशी समजणं. म्हटलं चल ठीक आहे काय दुसरा रोज पण तिथे चालू करत की कॅन्डल कशी बनणार काय ते काही शिकायला नाही आम्ही 10 प्रकारना कॅन्डलला 30 कॅन्डल इस्तेमाल बॉटम ला कॅन्डल पकडा बॉटम ला गेली ती कॅन्डलचा इस्तेमाल करा ते करा. कॅन्डल कशी बनणार कॅन्डलनी वीक काय आहे कॅन्डलनी बॉडी काय आहे कॅन्डलला कितला प्रकार आहेत काही शिकायला नाही म्हणजे बेसिक गोष्ट ठीक आहे. त्यानंतर त्याची बाजार असं कसं चालू करत त्याला रेकॉर्डिंग टाकायला लागेल त्याचा विषय सोडू दे ना की ते व्हिडिओ तुम्ही लिंक टाका ते विषय बंद करते त्याला रेकॉर्डिंग टाकायला लागेल. अच्छा रेकॉर्डिंग मास्टर आहे सर एक रोज रेकॉर्डिंगला दुसरा सर आहे एक रोज रेकॉर्डिंगला दुसरा सर आहे तिसरी रोज तिसरा आहे आणि तुम्ही त्याची हायशी काढा नाही मी म्हणजे तुम्ही 1% सांगा मला तुम्ही हायशी काढा नाही की भाऊ जर तुम्ही ट्रायंगल पॅटर्न बनणार तुम्हाला तर हाऊ कोठे बनणे तर तुम्हाला फायदा आहे ते हायली शिकाडा नाही शिकाडा त्या नाही हाय तुमले कोटेज भेटाव नाही हाय मन पर्सनल आहे प्रॅक्टिकल हा मग ते त्या विषयावर बेस ना की ट्रायंगल पॅटर्न म्हणतो ना आय वी वर जाई खाली हाय बट विके सर आम्हाला विक्या 2 महिन्याला कोर्स विक्या आपल्याला काही समज नाही आम्ही फक्त ते शिकायला काय ट्रायंगल पॅटर्न बनणं हाव पॅटर्न बनणं पिरियड पॅटर्न बनणं हॅमर पॅटर्न म्हणजे सगळं शिकायचं नाही असं नाही त्याची शिकायची पद्धत मग आपल्याला काही समजलं नाही त्याचे हाय लेवल होती काय होती पण मनातर्फे मी कसं मला सांगा की बाबा तुला कितला पर्सेंट रिप्लाय दिसते मी बाबा 10 पैकी मला एक माका समजलं तर मला काही मी नापाशी मी त्या गोष्टी मी बाहेर निघू मग मी त्यानंतर मग परत थोडा स्टॉक तुम्हाला म्हणसा का कोण टाके न्यूज हायल्या तेल्या पण मग मी 6 महिना लॉस मायनस मध्ये चालला प्लस मग आपण मग असंच कसं आहे मी सुट्टीवर माझ्या सुट्टीवर होतो सुट्ट्या काय म्हणून उडलेच म्हणजे मोबाईल नंबर टाकायचा मग मी इंस्टाग्राम इस्तेमाल म्हणजे युज करत बरोबर जे काय मी तुम्हाला 2-3 रील दिल्या जॉईन टाइमली मी काय करते रीलला मला दुसरा इंटरेस्ट टाका म्हणजे जास्त चांगला प्रॉफिट आहे तिथे पहिले चांगला 2-3 ठिकाणी कोर्स करत गुजरात नाहीत का ते टाकात म्हणजे आपला कडला सोपला कडला काय पण ते गुजरातले सेटल आहेत पहिले सावळीपासून बरोबर त्यामुळे मी तुला सांग तू कोण काय सांगणार नाही इम्पॉर्टंट नाहीये तू त्या माणूसला ट्रस्ट आहे तू बिंदास पैसा टाक फक्त एवढं त्या माणूस मग विचार कर एवढं विचार की सर मी तर मिलिटरी मायन मला स्टेशन मिस घेतो तुम्ही काय करायचं तुम्ही तोच प्रश्न त्याला विचारायला होता म्हणजे सर आम्ही तुला रेकॉर्डिंग दिली म्हणजे तुम्हाला मी म्हटलं चालेल पण मला तो समोरला काय बोलणार होता जर त्या सर ऑलरेडी शिकायला राहणार तू वर्सवी तेवढा तू स्टेशन अटेंड कर म्हणजे तुला रेकॉर्डिंग म्हणजे कसं आहे तुझ्या तुला मनमा काय फिलिंग होतील त्या तुला बोलता येणार रेकॉर्डिंग बरोबर
म्हणजे ठीक आहे. मग तुम्हाला बोललो म्हणतो सर असं तुम्ही म्हणता आम्ही रेकॉर्डिंग तुम्ही लगेच पैसा टाका आता तुम्हाला टॉपिक वरच पहिला 2 दिवस मला असं वाटलं म्हणतं सर बेसिक शिका बरं का काय कॅन्डल बन रहा नाही बेसिक शिका चला नंतर तसं तुम्हाला की बाबा रेजिस्टन्स ऑफ सपोर्ट ऑफ रेजिस्टन्स त्याचे वेळी काढत की ऑफ सपोर्ट ऑफ रेजिस्टन्स त्याचे दुसरं रोज काय करत त्या रोज काय करत म्हणजे एकाच रोज हा रेजिस्टन्स आहे की ऑफ सपोर्ट आहे त्याचे त्या रोजला सांगितलं ना रेजिस्टन्स मेक सपोर्ट असतो असं काम करत झालं पण तुम्ही हायशे काढा की बाबा रेजिस्टन्स मेक सपोर्टले का असं काम होस की ऍडव्हान्स एंट्री काय मागायची त्याची की बाबा मार्केट वर जाईल तुम्ही रिटेस्ट कधी परत वर जाईल मग परत वर जाईल मार्केट तुम्ही काय करशात की तुम्ही ठीक आहे वरून तुम्ही थोडं मार्केट वर तुम्ही एंट्री करली शात आणि मार्केट रिवर्स होईल की तुम्ही म्हणजे फक्त पाहिजे म्हणून तुम्ही काय कराय ऍडव्हान्स पेक्षा डबल ऍडव्हान्स शिकाल लॉस नको आले मना तुम्ही जी तडतडा तुम्ही नको जी 5,000 लागायला शिमा शिकाल बेसिक ना बरोबर आधी पॉईंट काय आहे तुम्ही 5,000 शिकाल ते 5,000 फी तुम्ही सांगा आपला खांद्याची लोक गरीब त्यांना काही प्रॉब्लेम नाही की त्यातले काही त्या गोष्टी बाकी नसतं नॉलेज नाही बाकी नवीन येते ना मग काही पण एक गोष्ट सांगतो तुम्ही जे तुम्ही रजिस्टर आपण फक्त पहिला पॉईंट आहे रजिस्टर तुम्ही रजिस्टरला जे शिकाल ना तीच फी 5,000 तेवढी त्यांनीच फी 5,000 घे मला असं वाटतं म्हणून पर्सनल सजेशन ते एकच तुम्ही जे रजिस्टर मध्ये शिकाल हा की रजिस्टर आणि मेक रजिस्टर सपोर्ट काय मागेल तर काय विराण आहे नेमकं कारण की स्टॉक मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट ठरवले काय होतं खास करून काय म्हणतात की नाही यार रजिस्टर मेक सपोर्ट बने क्या वरच जाईल अरे पद्धतच क्लास करतात पण कुठे पद्धत की बाबा नाही अरे बाबा रजिस्टर मेक सपोर्ट बने क्या वर जाईल आणि कंपनी चांगली निफ्टी 50 तरी वर जाईल पण ते आहे नाही समजून म्हणतात की बाबा बनी राहणं पण पॅटर्न आधी कोणतं बनणार नेमकं या पॅटर्न मी मार्केट कुठे तुम्हाला टॉपला परत वर जाईल तुम्ही ते शिकाल की नाही तुम्ही टॉपला जो राहणार तो गलत ठिकाणी राहणार तुम्हाला तुम्ही बफर ठेवा तुम्ही मला तुम्हाला दोन बफर ठेवा बफर काम ठेवा ते मागायचं त्यानंतर तुम्ही हे शिकाल की बाबा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना विचार करा पण विकताना विचार करू नका विकताना तुम्ही म्हणतात की बाबा आहे तो 500 झालं पाहिजे आणि अडे मग तो रिटर्न बनणार तरी विकसू नाही तुम्ही तडे 2-3% 1% तुम्ही स्वतःला लॉस लिहा म्हणजे कमी लिहा आणि तुम्ही आउट होईल जशी एक्झिट तुम्ही माहिती काढ मी ते काय म्हणतो फक्त एक मेरे शिकाने के बाद एकच आता ते का तुम्हाला प्रॅक्टिकल शिकायला म्हणून तुम्ही बोली राहणार डायरेक्ट ते बरोबर तोंडवाट तुम्हाला जर थिअरी सांगतो तुम्हाला तोंडवाट या शब्द निघतातच नाही ठीक आहे कंटिन्यू करा ते आता रजिस्टर मेक सपोर्ट घ्या बाकी त्यांना तुम्ही म्हणत की बाबा पॅटर्न असा बनणार ना पॅटर्न बनी राहणार पण तू यूज कुठे करा ना हाय कोण शिकत नाही बेसिक शिकायचं ना तुम्ही की बाबा तुम्हाला ट्रायंगल पॅटर्न बनी घ्या तुम्ही एंट्री करा वर जाईल किंवा तुम्ही जर शिकायचं ना की बेसिक एंट्री म्हणजे आडॉस एंटर किंवा वर खाली टेस्ट करी परवर हाय शिकायनंतर तुम्ही काय काय शिकाल की बाबा जर रजिस्टर बनला तर काय काम करी आणि सपोर्टला बनला तर काय काम करी हाय सिक्रेट हाय सिक्रेट तुम्ही शिकाल जर जो कोणी 5,000 मध्ये शिकाल नाही कोणी 50,000 मध्ये शिकाल नाही त्याला काय गोष्टी मध्ये प्रश्न नाही 50,000 सुद्धा ही गोष्ट कोणी शिकावू शकत नाही सर नाही आणि हा गोष्टीने आनंद आहे माझ्या की तुम्ही शिकाल हाय मी का बरं शिकाडो एक मिनिट तुम्हाला लॉस नको आल पाहिजे बेसिक शिकाडी सन ते ना मुळे बरोबर असा विषय म्हणून ते ना मागे इंटेन्शन होतं की बेसिक शिकाडी सन तुम्ही बेसिक फॉलो कराल जशात लॉस होईल म्हणून मी तुम्हाला तर तेच दाबी दिना की बो हाय बेसिक स्किप ऍडव्हान्स वर मी जास्त फोकस करा आणि तुम्ही अजून आडवान्स शिका किंवा काही गोष्टी कशात किती टॉप बॉटम काय राहणार तुम्ही कन्फर्मेशन शिकायला सर की असं नाही की रोहित बनले की सपोर्टले बने तुम्ही एंट्री कर ऍडव्हान्स एंट्री करल्या तुम्ही ऍडव्हान्स एंट्रीचा हवे कन्सेप्ट सांगा त्यांना मग तुम्ही अजून 4 कन्सेप्ट ऍड कर देण्यात की बाबा तुमच्याकडे काय काय लिहावं तुम्ही काय देखासाठी काय गरज आहे तुम्ही कडे राऊंड नंबर थोडे काय गोष्टी म्हणजे बाकी नाही बाकी तुम्ही सांगा म्हणजे मी सांगत नाही तुम्ही एखादी व्हिडिओ टाका मला माहिती आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय बाकी सांगत नाही तर काय काय देखा सगळा कोर्स आपला एक्सपोज होईल हा बाकी काय सांगत नाही मी की 4 म्हणजे कितल्या कन्फर्मेशन लिहावा ती पहिली कन्फर्मेशन तुम्ही काय देखा दुसरी काय देखा तिसरी काय देखा चौथी काय देखा पाचवी काय करा अरे बाकी ध्यान दिने मला माहित नाही पण बाकी लोक की 3 कन्फर्मेशन बाकी असं 3 लिहावा पण तुम्ही त्यांना 5-6 कन्फर्मेशन सांगितलेत ज्याने जास्त ऑब्झर्वेशन करेल ना की त्याने ऑब्झर्वेशन करावे त्याला समजी घ्यावे की सरने 5-6 सांगत पण आपले 3 समजी राहणार पण ऍक्च्युली त्यांना 4 ते 5 कन्फर्मेशन जास्त घेतले जास्त त्यानंतर कसं करा त्या गोष्टी बाकी कसं सर बाकी बिचारा नवीन होतात तसे त्यांना म्हणलं माहित नव्हतं त्यामुळे काय तुम्ही जे सांग की हाय कन्फर्मेशन पण त्यांना विचारत जिथे थोडंफार नॉलेज विकायचं जुना मार्केटमध्ये होतील किंवा मन सारखा ज्यांनी थोडा बघा त्यांनी शिकायसाठी एलवी त्याने काय करत तुम्हाला शिका मग अजून काय करा की सर अजून काय टॅक्स लिहिणार देखील सर काय इंटेन्शन आहे सर तळच का सांगणार ना
सर चॅट दे ना आता, आई चॅट आधीच काबली राहणार सर. ते सरले जगत चॅट आहेत ऑलरेडी सर बनायला दिले करून की बा काल द्यायची काढण्याची नाही ना चॅट पहिले सेव्ह कर दिवसाला. पण तसं तुम्ही करा नाही. कधीच तुम्ही सोबत बदल काय करी हा काय यार चॅटर का चला चॅप्टर आपला चालू आहे ना, आपण काल काय शिकायचं ते पहिले तुम्ही 1 मिनिटं सांगे ना, आपण आता शिकावेत. काढा आपलं लगेच ट्रेडिंग व्ह्यू लगेच काय मार्क कर किंवा आपला पॅटर्न बनी घ्या. लगेच तुमच्या लाईव्ह ट्रेडिंग घ्या पॅटर्न दे काढ देणार. पॅटर्न दे काढा तुम्ही असं नाही की कोणी सांगा सर आप तुम्ही 1 मिनिटाची कॅन्डल फ्रेम करताय का, ठीक आहे तुम्ही 5 मिनिटांनी पाहता का तुम्ही 5 मिनिटांनी कॅन्डल दे काढा. हे असं नाही की 1 मिनिटाने दे काढा मी जर मला माझं 1 मिनिटांनी कॅन्डल मला समजी राहणं आणि समोर आल्या वाटणार सर 1 मिनिटांनी कॅन्डल सांगा ना आणि बाकी सांगणार की 5 मिनिटांनी इस्तेमाल करा 15 मिनिटांनी करा. तुम्ही ठीक आहे तुम्ही 5 मिनिटांनी मध्ये काढू का काय प्रॉब्लेम नाही, 5 मिनिटांमध्ये काढा काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे मला ओव्हरऑल एकच सांगणं आहे की जे तुम्ही 5,000 शिकाल ते कोणी 50,000 देशील बी एवढं पर्सनली शिकवू शकत. खरंय आणि मासे ज्याला समजणं ते समजणं ठीक आहे. आणि बाकीना देखा बाकीना कोण बोललं नाही काही नाही. बाकीना जसे म्हणजे ते विचार तुम्ही प्रश्न विचारात की बा कसं राहतं ते कसं राहत. मी तुम्हाला प्रश्न विचारायला असा मोका भेटत नाही कारण की मला ड्युटीचा टाइम आहे किंवा मी ड्युटीतून येईल राहू बाकीना झोपेल राहत आता मला बोलता येईल नाही आणि मी रोज बोलतो तर मी असं समोर म्हणजे एवढं बोलू शकतो ना की बाबा काही चालू राहत रोज नसेल आपण त्यामुळे मी आज स्पेशल ऑफिस पुढे पटेल बरा ऑफिस मी ऑफिसमध्ये आज मला ऑफिसमध्ये राहू द्या आज कामना दिवस आज शेवटला दिवस आहे. मग आज फायनली बुवा मी बोलू द्या नाही बरोबर आहे. कसं आज खूप जणसले वाटत मला बोलणं आहे बॉसरची आणि फेस टू फेस तुम्ही मनुष्य बोलणार मला पण तर आनंद रास राईट आणि वेगळा आनंद असतो. मना विद्यार्थी सांगणार ना मला की बॉसर मी खुश आहे सॅटिस्फाय आहे त्यापेक्षा जास्त सॅटिस्फाय म्हणजे सर असं आहे ना. आणि तुम्ही एक गोष्ट सांगा मी तुम्ही जो पहिला दिन सेशन लिहिणार आज शिकणार काय राहते कोणा काय लेनदेन राहते सर आजकाल लागू जमाना असते की कोणालाच काही लेनदेन नाही कोण बाजूला करा काय विराण लोक जातच नाही त्याचा रोज नाही रशील करतो. आणि तुम्ही फी पण पाहिजे त्याच विषय तर म्हणा संपीच्यास म्हणा बरोबर. पण मी पहिला रोज काय देखायला भेटणार मला अनुभव म्हणजे काय बरं वाटलं तुम्ही सांगत नाही पर्सनली की बाबा तुम्हाला कोणता पैसा कोणा फसेल पहिले तुम्ही म्हणून पहिले निचार द्या नंतर आपण शिकत तर सुद्धा आपण बरोबर कोणा घेतला आठ केले कोणा सर म्हणा 1 लाख रुपये आठ शेअर कोणा आठ झाले तुम्ही सांगा की बाबा घाबरू नका निघतील कोणा काय तुम्ही सांगा की आठ नाही तुम्ही सेविंग देऊ जा कोण एक सांगा तुम्ही त्यानंतर तुम्ही पर्सनल मेसेज देतात सर एखादा रोज कोणी इंटरडे मग घे कोणी स्टॉक मॅनेजमेंट चालू सर काय करू लिव्ह का ठेवू तुम्ही त्याचे दुपारला फेस कर की बाबा मला मेसेज करा पर्सनल 5,000 फी पर्सनल मेसेज न रिप्लाय या गोष्टी कुठेच भेटतेच नाही. आजकालला जमाना होता नाही भेटतीस आणि 5,000 म्हणजे मनी पोरगीने फी 30,000 रुपये इंग्लिश मिडियमने दिली एबीसीडी शिकायत असत्या. ठीक आहे काही हरकत नाही पैसाच मॅटर नाही करत सगळ्या गोष्टी नाही का पैसा मॅटर करत नाही गोष्टी तेव नाही पैसा काय का आजकाल काय पैसा गोष्टी मॅटर करत नाही पण तुम्हाला शिकणार पद्धत बिलकुल सोपी पद्धत आता 7वीला तुम्हाला 4थी 5वीला पोऱ्या कोण विचारा होता बसेल तो जर तुम्हाला रिप्लाय देऊ शिकणार ना 7वीला ते कोणताही होती जाते मागे इंजिनिअरनी ते तुम्ही रिप्लाय देऊ शिकणार नाही ते नवीन आहेत त्या तुम्ही रिप्लाय देणार म्हणजे त्यावर म्हणजे तुम्ही सर्टिफाय शेतच शेतात पण आम्हाला सरकार ज्या शेतात नवीन त्या जुना शेतच त्याची वाटत की बाबा हे काहीतरी शेख खाल्लायच ना माणूस मी काहीतरी स्किल्स आहे की तो इथला सांगू ना परफेक्ट बस मला हेच प्रूव्ह करणार तर बाकी लोक म्हणतात ना म्हणजे खानदेशी लोक शेख आणि शेबो कोणीच ट्रेडर दिखत मला ते थोडस की चला म्हणता आपण दाखवतो आपले लोक असले आपण काय कमी नाहीत बुवा असं बाकी काही नाही. आणि सर असं तुम्ही फी सांगणार ना तुम्ही आणि ह्या गोष्ट अजून सांगा तुम्ही 5,000 फी कधीच तरी पण आता म्हटलं 100 स्टुडंट मी तुम्ही सांगत मी 6 ते 17 स्टुडंट तुम्हाला फी रिकर करले तुम्ही जसे जातात मॅसेज काय नाही आणि बाकीच्या काळात लागणार सांग किंवा बाकी नसले म्हणजे टाइम नव्हता कसं की सर सांगन मी आता लगेच दिसू तेच विचारात नव्हे त्यांना त्यातले कोणी पहिले गाईडलाईन करत नाही काही नाही पण तरी मी सांगत मला एक म्हणजे एक्सपिरियन्स आता मी तुम्हाला फी पेक्षा कम से कम 6 पट पैसा काढले जात नाही मनाच नाही मग जसा पैसा तरी सांगा की असं नाही राहणार आहे तुम्ही चुकेल नाही जाणार रे ते म्हणे तू कोण सांग तुम्हाला सांगू मी कोर्स करेल तू कोर्स करेल का तुम्ही जर सांगतात ना 5,000 ना कोर्स करेल तो विश्वास ठेवता आणि तुम्हाला नाही हा मग तेच घे म्हणे नेतो ते हिंदी म्हणजे त्याला कसं मराठी एवढं समजत नाही हिंदी नाही तो तर राजस्थान नाही मग त्यांना म्हणतात त्यांना होतं कॅपिटल जास्त सर पण त्याने कसं तू मायनस मध्ये झालो घेतात मग आपलं शिकणार आपण समजलं की बाबा मार्जिन पुढे दे नाही काय दे नाही काय ऍव्हरेज कसं करत नाही किती लाख पैसा ऍव्हरेज करत नाही तसं त्याला मी ऍव्हरेज करी त्यांना जास्ती 40,000 मायनस होत्या प्लस माणूस त्याला मी 20,000 प्लस मग गाडी तिला आउट कर दिलं मग तुम्हाला सांगे म्हणजे
तुम कोर्स कर रहे थे, मेरे को पता है, तुम उधर बैठते थे रात को वीडियो कॉल में, मैंने मेरे को भी करना दो। मतलब भाई क्लास तो मराठी में हमारी लैंग्वेज में था, मैं सर से बात करूंगा हिंदी में, वो तो मैं आपको बताऊंगा। म्हणे मग त्याला कसं वाटणार, इथे आपले 30,000 आणि 50,000 फी कैसे कोर्स करा भी। नहीं म्हणे मैं अभी नहीं करूंगा सर, म्हणे मेरा अगले महीने तनख्वाह मिलने का होगा, 30,000 रुपये आएगा तब करूंगा। मैं बोला क्यों, बोला उसका बहुत फी होता है। मैं मतलब 5,000 में सिखाऊंगा, मैं 5,000 में पढ़ाऊं, तेरे को पता है 5,000 में। हाँ, ऐसा हो ही नहीं सकता। मैंने मैं जोधपुर में एक चेक किया, उसके बाद मेरा नोटिस जामनगर में था, गुजरात में उधर चेक किया, साला वो तो 50,000 40,000 बोलते थे। मैं बोला ऐसा नहीं होता है, कई इंटेंशन होता है, कई पैसा कमाने के लिए होता है। ये हमारा क्या मतलब, हमारे लैंग्वेज में तूने सुना होगा हमें हमारे। बोला हाँ, तुम मराठी भी नहीं बोलते थे, तुम कभी कभी अलग ही लैंग्वेज बोलते थे। बोला मैं बोला हमारा लैंग्वेज का था इसलिए वैसा ही नहीं। और हमारे सर के क्या पैसे कमाने का इंटेंशन नहीं था, वो बोलने को बोला तुम सिर्फ सीखो पढ़ो, अच्छा लगे तो बाद में देखेंगे। आपला लोक पुढे जावायला पाहिजेत. त्यांना हाय, जो हाय. मनावर विश्वास स्थिर आहे ना, तो तर जावायलाच पाहिजे आहे म्हणे इंटेन्शन होतं. पाहिजे. कारण की तुम्ही रील मा फक्त काय देख माल देख बुवा, थोडस मी कंटेंट थ्रू उनो तुम्हाला समोर डायरेक्टली असं आणि उनो मी एकदम प्रोफेशनल कोड बीट घालीसन तुम्ही पण म्हणजे फेस व्हॅल्यू ले किंवा कसं आले नाही, फक्त मला स्किलवर तुम्ही ट्रस्ट ठेवा, म्हणून मी तुम्हाला Skill वर, स्किल बरोबर. वापस देवाना प्रयत्न करा बुवा 100%. जे स्किल आता तुम्हाला काय 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 करतात, मोठा डिस्प्ले लावतस, 4 स्क्रीन, बस मोठा डिस्प्ले काढतस ना, बाजूले 2 लैपटॉप 2 आईफोन मोबाइल, और मैं तो मेरे को वर्ल्ड में ऐसा फेमस हूँ, मेरा इतना रैंक है, मैं ऐसा हूँ, मैं तो 90 ट्रॉफी करता हूँ। म्हणजे त्या लोकांना येडा बनवतो सर। बरोबर. मी तुम्हाला फक्त एका गोष्ट दे की साधे सिंपलपणा आणि डायरेक्ट तोंडावर मोकळे बोलणं की जे शेती त्याची गरज आहे. कसं आहे, मन असं नाही हा का ना, म्हणजे मग कन्फ्युजन मन कधीच नाही राहत. हा बोलू का नाही बोलू का, हाही सांगू का ते सांगू, मी डायरेक्ट फिक्स हायशे बरोबर. तो त्यांना काय बरोबर. तुमना सारखा स्टुडंट पण कन्फ्युज नाही राहत. तुम्ही मन पण परफेक्ट शिकणार ना, तुम्ही पण परफेक्शनच राहील तुम्हाला पा. जर मी तुम्हाला बरोबर. कन्फ्युज करतो ना, एक्झाम्पल वर पण जाऊ शकस खाली पण जाऊ शकस मार्केट, तुम्हाला पण माइंडसेट तसंच राहता. असं तुम्ही फिक्स नाही राहता की बुवा हाऊस माइंडसेट फिक्स पाहिजे बुवा, हा तर हा, टार्गेट तर टार्गेट, एंट्री तर एंट्री, नाही तर नाही. ओके, हे महत्वानं असं. ठीक आहे, खूप छान वाटलं मला. अजून कोणी का टाइम गच्चू आले, कोणी आहे का अजून? चालेल सर, थँक्यू. हो सर, जे तुम्ही रेकॉर्डिंग दिलेत आपले बोला. ते लॉग पिक नका करतात, राहू दे जरा थांब ना बा. बर ठीक आहे. हा? सर मला इथली अजून एक रिक्वेस्ट पर्सनल आहे. एक म्हणणं होतं तुमले, म्हणजे जर ऍडजस्ट होण्याचं कारण नाही, पण बाकी नसलं म्हणणं बी होतं मागे मी 2-3 ऐका असं. तुम्ही एक दिन म्हणजे एक अर्धा रोज ना, एक तुम्हाला जर टाइम भेटणार, तुम्हाला कसं नवीन बॅच होते, टाइम भेटणार तर तुम्ही एक दिन राहिलेले जाते, रिव्हिजन लिहिले जाते की आपण पहिले पण लास्ट त्याबद्दल मी मेसेज ड्रॉप करतो. ठीक आहे, चालेल. नो प्रॉब्लेम. ओके, ठीक आहे. सर आणि ते लाईव्ह होतात ते मला मी मेसेज ड्रॉप करतो त्यांना, मेसेज टाक. ठीक आहे, चालेल सर. ओके, थँक्यू सर. नमस्कार सर. नमस्कार सर. थँक्यू सर. थँक्यू. यस, बोला नमस्कार सर. सर. मीच राहून गेलो होतो आता. नाही बोला. ऍक्च्युली मी 9:30 वाजेपासून वाट बघतोय, पण मी ड्युटी लावतो, बोलू शकत नव्हतो. आता घरी आलो, मी पाहिलं की अजून पण चालू आहे बा क्लास. कारण तुम्ही 1.5 महिन्यापासून आमच्यासाठी एवढी मेहनत घेताय, तर तुम्हाला कॉम्प्लिमेंट द्यायलाच पाहिजे. कारण तुम्ही मेसेज ड्रॉप केला होता की लास्ट सेशन आहे बुवा, कोणी मिस करू नका. त्याच्यामुळे मी ड्युटीला असून सुद्धा सरांना रिक्वेस्ट करून आज मी सेशन अटेंड करण्याचा प्रयत्न केला, पण बोलता आलं नाही मला तिथून. ठीक आहे, बोला. हा, नो प्रॉब्लेम, बोला. मी अंबरनेरचा आहे सर. मी विप्रोला आहे जॉबला. ओके, विप्रो. हा, विप्रोला आहे जॉबला. मी 2-2.5 वर्षापासून शेअर मार्केटमध्ये आहे. मला लॉस वगैरे आहे असं काही नाही. मी स्वतःची एक 15 मिनिटच्या टाइम पिरियड स्ट्रॅटेजी पण डेव्हलप केलेली आहे. त्याच्यात मला रिझल्ट पण चांगला भेटतोय. पण काही माझे असे डाऊट्स होते की ते पहिल्याच दिवशी मी सांगितलं होतं तुम्हाला की हॅमर कॅन्डल तयार होते, तर सेलिंग प्रेशर आणि बाईंग प्रेशर मुळे तयार होते हे मला माहित नव्हतं. बरोबर. तर तो एक पॉईंट मला माहिती पडला. आणि एक्सपायरीच्या दिवशी, आता लास्ट जो सेशन झाला आपला टाइम डिकेचा, की एक्सपायरीच्या दिवशी शेअर झिरो होऊन जातो बुवा, कुठला काय हे राहणार. तर तो झिरो घाबरत होतो. कारण मी बऱ्याचदा 2-2, 3 वाजेपर्यंत होल्ड करायचो. कधी झिरोच्या हिरो होऊन जायचा, कधी तो पूर्ण झिरो होऊन जायचा, असं पण व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट राहिली म्हणजे माइंडसेट. तर बऱ्याच जणांनी सांगितलं की आम्ही लॉस जास्त वेळ होल्ड करतो आणि प्रॉफिट आला की लगेच एक्झिट होऊन जातो असं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे सर, तुमच्याकडनं हेच शिकायला भेटलं.
की माइंडसेट जोपर्यंत माणसाचा चेंज होत नाही तोपर्यंत आपण इथं ग्रोथ करू शकत नाही. बरोबर बरोबर. आता तुमचा हम्म. माइंडसेट कधी चेंज होतो? तुम्हाला कॉन्फिडन्स असेल की मार्केट इथून वर जाणार आहे आणि वर राहणार आहे, तेव्हा तुमचा माइंडसेट असेल. तोपर्यंत नसेल, तो क्रिएट नाही होणार तोपर्यंत, कारण की तुम्हाला माहितच नाही ना टार्गेट कुठपर्यंत येऊ शकतं. आणि बरेचसे लोक आपल्या बॅचमध्ये बिगिनर्स असल्यामुळे त्यांनी जे छोटे छोटे प्रश्न विचारले ना, त्याच्यामध्ये आमच्या सारख्यांचे पण जे काही डाऊट्स होते ते पण क्लिअर होऊन गेले. आणि राहिलं प्रश्न फीचा, तर ते तर सगळ्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलंच आहे की बुवा एवढ्या कमी फी मध्ये जो 2-3 वर्षापासून मार्केटमध्ये आहे त्याला तर 100% माहिती आहे की एवढ्या कमी फी मध्ये कोणीच काही देणार नाही, बेसिक सुद्धा देणार नाही 5,000 मध्ये कोणी. नाही नाही देत, नाही. हे फक्त काय आपल्याला जेन्युइन जो पर्सन होते त्यांच्यापर्यंत मला पोहोचवायचं होतं. जर फ्री ठेवलं असतं ना बरोबर. मी, तर लोकांना व्हॅल्यू नसती आणि लोकांनी पण मला व्यवस्थित ट्रीट नाही केलं असतं, असं कचरा समजलं असतं की काय ना ना. फुकट माय बा काय लेवानं. आणि जास्त फी हम्म. ठेवतो तो बिचारा, ज्या कमी गरीब पोर आहेत बा ज्यासनी कॅपॅसिटी नाही त्या करू शकतात नाही, म्हणून मला एक नंबर चॉईस करणार पडणार जो सगळं असले मॅच होईल तेच ना तेच ना. असं. आणि तुम्ही व्हॅल्यू तुम्ही बोललात की बुवा आपले आज कॉम्प्लिमेंट देण्यात बुवा असं, मी ड्युटी सुटणे तोपासून विचार करा नो की सेशन संपेल, नको पाहिजे घर जायचं 2 मिनिटं का होईना पण नाही. सरातली कॉम्प्लिमेंट देणी काय पडेल बुवा. आहे, सगळा जण इथल्या टाइमली राहत मी असं थांबाडू पण शकत नाही कोणी की बस नेक्स्ट कोणी का असं, कारण की तुमनं पण काम आहे मन पण काम आहे, मी थांबाडू शकत नाही, तुम्ही मला थांबाडा नाही मी पण थांबाडू शकत नाही. सो सगळं असले मी चान्स देणार पुन्हा थोडासा. चार्ट रीडिंग वरून बी एक गोष्ट लक्षात, मी आतापर्यंत मोबाईलवरच ट्रेडिंग करा तू, बाकी दुसरा सेटअप वगैरे काही नाहीये. पण तुम्ही जसं चार्ट रीड करतास की थोडी मोठी स्क्रीन पाहिजे बुवा, ते जास्त महत्वाने. आपण मागला ज्या चार्ट्स आहेत आपण व्यवस्थित रीड करू शकतो, त्यासाठी आता 1 तारीख स्पेशल जळगाव जाणं आहे लॅपटॉप वाले पहिले. ओके ओके जेवढा चांगलं. जास्त स्टडी करता येईल लॅपटॉपवर तेवढा करणं आहे. आणि स्क्रीन आहे ना मोठी हं. दे का, भले त्या लॅपटॉप मग ग्राफिक्स वगैरे रॅम वगैरे या गोष्टी थोड्याशा कॉम्प्रोमाइज करा, पण स्क्रीन मोठी दे का नाही, ठीक आहे. हा ना सगळं त्या हिशोबातूनच लिहिणं आहे. आपला बॅच मधून बी टाकेल होतं तुम्ही, तेच ना कडून बी डिटेल्स मागायला मी देखू आता जडे सोयीस्कर भेटणार तडून तेच लिहू मी म्हटलं मला. सांगेल की बुवा हम्म. आपला स्टुडंटला कमी प्राइस मध्ये हाय, हम्म. जर तुम्हाला योग्य वाटे तुम्ही ते करू शकता, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. परत एकदा खूप खूप धन्यवाद सर तुमना. जर काही अडचण होणीच भविष्यामध्ये तुमले नक्कीच आम्ही प्रयत्न करतो कॉन्टॅक्ट करा ना. नक्की नक्की मी पण तुमले रिप्लाय देसू, मेसेज करा फक्त मला. ओके फक्त ओके रिप्लाय थँक्यू थोडासा सो मच. उशिरा सर येईल. ते ऍडव्हान्स बॅच ना जरा ऍडव्हान्स बॅच जो आहे. ठीक आहे. वन्स अगेन थँक्यू सर, थँक्यू सो मच. ओके थँक्यू. ठीक आहे, ओके नेक्स्ट ठीक सेशन मी तुम्हाला सांगेल. ओके बाय. काय म्हणतो? जय खानदेश सर. जय खानदेश जय खानदेश जय खानदेश. नाही रील बघायचे, असं नाही की कोर्स संपला म्हणजे मी दिसणार नाही, मी रील्स मध्ये दिसेन, काही प्रॉब्लेम नाहीये. हा अहो तो म्हणे शेवटचा दिवस आहे म्हणे, मला बोलायचं आहे म्हणे, म्हटलं बोल ओके म्हणजे ओके ओके. अजून कोणी आहे का का संपवायचं? सर ते रिव्हिजन संदर्भात म्हटले ते एकदा कराल ना, हे मी माझ्या थोड्या गडबडीत होतो, शेवटचे 10-12 दिवस मला काही ठीक आहे, प्रॉपर मी लक्ष देता तुम्हाला नाही आलं. ठीक आहे तुम्हाला सांगतो मी, म्हणजे ठीक आहे. ती थोडी अवास्तव अपेक्षा आहे आमची, पण प्लीज बघा तेवढं काही करता आलं तर. ओके ओके ठीक आहे, मी आहे ना रेकॉर्डिंग स्टॉप करतो, जस्ट वेट.